मविप्र संस्थेचा आपल्या केटीचम महाविद्यालय अनेक क्षेत्रामध्ये माजी विद्यार्थी देत आहे. राजकारण हेही क्षेत्र केटीचमच्या माजी विद्यार्थ्यांचं सुटलेलं नाही आहे. केटीचमचे माजी जनरल सेक्रेटरी, नाशिक महानगरीचे माजी उपमहापौर, अण्णासाहेब मुरकुटे अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष, नाशिक जिल्ह्याच्या शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष, एक सुप्रसिद्ध सामाजिक समाजसेवक आदरणीय मनीष बस्ते सर आता हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या या समारोहाच्या अध्यक्षा, संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माझे गुरुजन व्ही गायकवाड सर, नानासाहेब महाले, राजारामजी बस्ते, आमचे मित्र शिंदेसाहेब, सचिन आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थित केटीचे माजी विद्यार्थी संघाचे सदस्य, व्यासपीठासमोर बसलेले सगळे गुरुजन आणि विशेष करून अत्यंत संयमाने जे ऐकत आहेत ते सगळे विद्यार्थी मित्रांनो, मला ज्यावेळेस या यशाच्या गाथेमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारणा झाली, पहिल्यांदा मला प्रश्न पडला की आपण असं काय यश मिळवलेलं आहे. म्हणजे राजकारणात यश, समाजकारणात यश, विद्यार्थी जीवनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडित बाबींमध्ये यश, की वकिली क्षेत्रामध्ये यश, आणि लौकिक अर्थाने ज्याला यश म्हणतात असं मला तरी वाटतं की मला काही मिळालेलं नाही. आणि असं यश मिळवण्याचा मी कधी प्रयत्न पण केला नाही. राजकारणामध्ये यश, जर उपमहापौर झालो हे यश असेल तर त्याच वेळेस माझ्या पुढे महापौर होते. अजून कशामध्ये यश म्हणायचं वकिली व्यवसायात, तर माझ्यापेक्षा नाशिकमध्ये आणि अन्यत्रही वकिली व्यवसायातल्या किंवा वकिलीसाठी जे ज्ञान लागतं त्याच्यापेक्षा ज्ञान असणारी अनेक लोक आहेत. मला असं वाटतं की या सगळ्यामधला एक कॉमन धागा असेल, कुठलंही क्षेत्र असेल, विद्यार्थ्यांमध्ये काम करत असतानाचं काम असेल, वकील म्हणून काम करत असतानाचं काम असेल, किंवा राजकीय क्षेत्रामध्ये करत असलेलं काम असेल, याच्यातला एक महत्त्वाचा धागा आजपर्यंत आपण पाळत गेलो. आणि तो धागा म्हणजे ज्याच्यासाठी काम करायचं आहे त्याच्याबद्दलची आस्था आणि आपुलकी. आणि यश आणि अपयश, मला असं वाटतं हे की सतत हेलकावे घेत असतो आपण, आणि हा सगळा प्रवास असतो, आपण त्या मार्गावरचे प्रवासी असतो. आणि कोणीतरी त्याला नाव ठेवत असतं, इथे यशस्वी झाला, इथे अयशस्वी झाला, वगैरे वगैरे. पण तुमचा प्रवास हा अखंडपणाने चालू असतो. केटीचे महाविद्यालयाबद्दल मला असं वाटतं की मी बोललं पाहिजे. 69 सालीच केटीचे महाविद्यालयाची स्थापना झाली, 64 सालचा माझा जन्म आहे. पण मला असं आठवतं की महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या आधीपासून माझी जाळ या संस्थेशी आणि संस्थेच्या महाविद्यालयाशी जुळलेली आहे. मी त्यावेळेस रविवार पेठेत राहत होतो, आणि रविवार पेठेत राहत असताना संस्थेकडे एक जीप होती, आणि त्या जीपमध्ये संस्थेचे अनेक धुरीण अधनंमधनं खाली येऊन उभे राहायचे. आणि आज या ठिकाणी लग्न आहे, आज त्या गावाला अमका काहीतरी कोणाकडे तरी कार्यक्रम आहे, वैयक्तिक शेती क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्याकडे, आणि तिथे आपण गेलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर संस्थेला निधी मिळणार आहे, तिथे गेल्यानंतर वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांसाठी धान्य मिळणार आहे, असं काहीतरी दौऱ्यावरती या संस्थेची धुरीण मंडळी असायची, आणि आमचे वडील त्यांच्याबरोबर गेलेले असायचे. आणि दिवसही तसेच होते की कुठेही गेल्यानंतर, खेडोपाडी गेल्यानंतर ही मंडळी खाली हात आल्याचं मला आठवत नाही. हा माझा या संस्थेबद्दलचा पहिला अनुभव.
महाविद्यालयामध्ये नंतर आलो, पण सर सांगतात तसं महाविद्यालयाचं ज्यावेळेस बांधकामाचं सुरुवात झाली, मला असं आठवतं की अर्धा गोलाकार अशा स्वरूपाचा तो पाया, आणि त्यावेळेस वडिलांबरोबर कधीतरी आलेलो असेल तर त्यावेळेस सांगायचे की आम्ही इथे अशी अशी इमारत बांधतो आहोत म्हणून. या सगळ्या आठवणी आहेत. आणि याचं कारण असं की KTHM कॉलेजमध्ये ज्यावेळेस मी प्रवेश केला, इथे विद्यार्थी बसलेले असतील, त्याच्यातले अनेक हुशार विद्यार्थी असतील, अनेक महाविद्यालयांमध्ये उन्हाळ म्हणून समजले जाणारे विद्यार्थी असतील, उन्मार्गी म्हणून समजले जाणारे विद्यार्थी असतील, तर माझा प्रवास उन्हाळ आणि उन्मार्गी विद्यार्थ्याकडून त्याच्यानंतर एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून झालेला आहे. मी 11वीत एकदा नापास झालो. इथे आलो KTHM कॉलेजमध्ये. ताई, तुम्हालाही कदाचित कल्पना नसेल, प्राचार्य भदाणे सर हे प्राचार्य होते. मी उशिरा गेलो प्रवेश घ्यायला. मला म्हणे अशा बेशिस्त विद्यार्थ्यांसाठी आमचं कॉलेज नाही. मी गेलो पंचवटी कॉलेजला थेट. घरच्यांनाही माहीत नाही, ॲडमिशन घेऊन टाकले. आणि पंचवटी कॉलेजला मी कधी गेलोच नाही. परिणाम 11वीला नापास. पहिल्यांदा घरच्यांना माहीत झालं हा 11वी तिकडे होता आणि नापास झाला आहे. मग आलो KTHMला. त्याच्यानंतर 12वीमध्ये 12वी सायन्सला ॲडमिशन घेतली. 11वीतून 12वीत गेलो. त्यावेळेस मला असं लक्षात आलं की आपण मॅथमॅटिक्स हा विषय चुकवलेला आहे. आणि तो चुकवण्याचं कारण असं की शाळेत असताना माझा जो चष्म्याचा नंबर जो काही असेल तो वारंवार चेक केलेला जात नसेल तर मला बोर्डवरचं काही दिसायचंच नाही. आणि मॅथमॅटिक्स हा विषय तर गणिताचा विषय, तुम्हाला काय बोर्डवर चाललेलं याच्याशी निगडीत होता. मग मॅथमॅटिक्स सोडला आणि त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून मी मानसशास्त्र हा विषय घेतला, सायकॉलॉजी. 12वीत गेल्यानंतर त्यावेळेस एक फॅड होतं, ड्रॉप घ्यायचा. 12वीत गेलं की ड्रॉप घ्यायचा. यावेळेस नाही मेडिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल तर पुढच्या वेळेस मिळेल. आणि ड्रॉप घ्यायचं तर तो घरी सांगायचा नाही, हे मुद्दाम मी सांगतो. घरी सांगायचं नाही, मग जायचं कुठे? तर 4 दिवस लागोपाठ एकच पिक्चर अमिताभ बच्चनचा, सत्ते पे सत्ता. आणि 4 दिवस मी त्या चित्रपटगृहात, आणि मला साथ देणारे माझे कॉलनीतले मित्र की याला लपवायचं कुठे. आणि मग आपले डॉक्टर प्रदीप पवार आहेत, त्यांची बहीण मंजू, ती त्यावेळेस मी नापास झाल्यामुळे मी ती माझ्या 1 वर्ष मागे असताना परत तिच्याच वर्गात आलेलो होतो. तिने घरी जाऊन माझ्या आईला सांगितलं की मनीष पेपरला येत नाही. परत 12वी. आणि 12वीत गेल्यानंतर आपले डॉक्टर धनंजय चव्हाण, जे BJ मेडिकल कॉलेजचं गोल्ड मेडलिस्ट, तो माझा शेजारी, त्याला माझ्याबद्दल काळजी वाटायला लागली की हा मागच्या वेळेस परीक्षा यांनी बुडवल्या, हा यावेळेस परीक्षेला येईल का. कारण गायकवाड सर बसलेले, त्यांना मी काही खोटं सांगूच शकत नाही. 12वी सायन्सला ज्यावेळेस प्रॅक्टिकलला, माझा पिंडच वेगळा होता हे मला नंतर लक्षात यायला लागलं. 12वी सायन्सला प्रॅक्टिकलला मी गेलेलो नव्हतो, कधीतरी क्वचित केव्हा तरी. आणि तंटक मॅडम त्यावेळेस जर्नल चेक करायला कोणाचं तरी कॉपी करून जर्नल मी घेऊन गेलो. मॅडमने मला सांगितलं की तुझ्यासारख्या विद्यार्थ्याचं मी जर्नल चेक करणार नाही, कारण तू प्रॅक्टिकलला कधी आलेलाच नाही. जर्नल नाही म्हणून प्रॅक्टिकलची एक्झाम पण नाही. तिन्ही बॉटनी, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स, तिन्ही परीक्षांना मी प्रॅक्टिकलच्या परीक्षेला गेलोच नाही. 20 मार्क तिथेच थांबून टाकले. पण एक मात्र होतं की मला वाचायची सवय होती. पुस्तकं, एका प्रकाशनाच्या पुस्तकावर माझं कधीही समाधान त्याही वेळेस झालं नाही, जरी मी 2 वर्ष वाया घालवलेली होती. आणि मग धनंजय माझ्या घरी यायचा परीक्षेच्या वेळेला, पेपर संपल्यानंतर सुद्धा यायचा. आणि सर, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पेपर मी 40 मार्काचा ज्यावेळेस देऊन आलो, जी रिॲक्शन धनंजयला पण त्यावेळेस ती जी आलेली होती ती सॉल्व करता आली नाही, ती त्याला मी सॉल्व करून दाखवली. आणि मला खात्री अशी होती की 40 पैकी तिथे 39 मार्क्स मला कुठेच गेलेले नाहीत. आजही माझं 12वीचं मार्कशीट बघा,
बघण्यासारखं मार्कशीट आहे की प्रॅक्टिकल न देता 12वी पास झालो. आणि तेव्हा मला मात्र लक्षात आलेलं होतं की आपल्याला वर्नियर कॅलिपरवरचे आकडे वाचायला त्रास होतो, आपल्याला स्लाईड बघायला त्रास होतो, याचा अर्थ आपण या सगळ्या प्रवाहातले नाही. आणि वाचन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटत होतं की आपण आर्ट्सलाच जायला पाहिजे होतं. मग आता BSc पूर्ण करायचं, तर मग सोप्यात सोप्पा त्यावेळेस मला जो वाटत होतं तो मी बॉटनी विषय घेतला आणि पास झालो, चांगले मार्क्स मिळाले. पण याच्यामध्ये एक स्थित्यंतर असं झालं की माझा पिंड तो नव्हता, पुस्तकात रमणं हा माझा पिंड नव्हता. आणि 12वीला जेव्हा मी सायकॉलॉजी हा विषय घेतला त्यावेळेला मी सुट्टीमध्ये, शेळके सर होते लायब्ररियन, अख्खं ग्रंथालय तास न तास मी सुट्टीमध्ये बसायचो. सिग्मंड फ्राईड वाचला, सायकॉलॉजीची खूप चांगली पुस्तकं वाचली त्यावेळेला, आणि मी स्वतःचं ॲनालिसिस करत गेलो. आणि त्या ॲनालिसिसमध्ये मी स्वतःबद्दल असं त्यावेळेस मत बनवलं की आपल्या पूर्वायुष्यात आपण जे जे काही वागलो, तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या समोर येण्यासाठी, स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असते. आणि ते एक्सप्रेस करण्याची जी पद्धत असते ना, तर एक तर तो खूप काहीतरी समाजाला मान्य असणारं वर्तन करून त्या पद्धतीने कोणी अभ्यास करेल, कोणी स्पोर्ट्समध्ये जाईल, कोणी कशामध्ये जाईल. आणि दुसरा एक मार्ग असतो, तो मार्ग माझ्याकडे लक्ष वेधून घ्यायचा आहे, मग मी कॉलेजची खिडकी फोडली पाहिजे, मी कॉलेजमध्ये शिक्षकांना दुरुत्तरं दिली पाहिजेत. म्हणजे किमान 50 लोक म्हणतात अरे हा याने असं असं केलं. मी हे भदाणे सरांना स्टुडंट काउन्सिलच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की आपण विद्यार्थ्यांनाच, सर शिस्तीचे एकदम भोगते, आणि मी विद्यार्थ्यांकडे, ज्या विद्यार्थ्यांकडून शिस्तभंग होईल त्यांच्यासाठी वकिली करायला भदाणे सरांकडे कायम जायचो. मी सरांना असं सांगायचो की त्याच्या वर्तनाचं आपण ॲनालिसिस करूया. आज ज्याच्यावरती आपण शिक्का मारून टाकलेला आहे की हा विद्यार्थी कामाचा नाही, त्या विद्यार्थ्याला सुद्धा कुठेतरी संधी आपण दिली गेली पाहिजे. आणि सरांना खूप वेळा पटायचं, अनेक वेळा दंड झालेले विद्यार्थी, अनेक वेळा याच्यामध्ये शोकेसमध्ये नोटिसा लावलेले विद्यार्थी, आम्ही सरांना सांगायचो सर हा एकदा चुकला आहे. म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कामच मग आपलं ते ना, हा एकदा चुकला आहे, याला संधी द्यावी आणि याला त्या प्रवाहात सामील करून घ्यावं. आणि जर परत परत रिपीटेड करायला लागला तर मात्र आपल्याला काही गोष्टी करता येतील. आणि ज्यावेळेस मुरकुटे अभ्यासिका सुरू केली आम्ही, तर आम्ही मुरकुटे अभ्यासिका सुरू करताना सुद्धा तेच केलं. विद्यार्थी चुकतो, त्याला समजावून सांगितलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याला जरबसुद्धा दिली पाहिजे, हरकत नाही सांगायला. एक दिवशी आमच्या अभ्यासिकेमध्ये एक विद्यार्थी, कायम आमचे स्टाफ मेंबर सांगायला लागले की हा आम्हाला खूप त्रास देतो, हा सातत्याने अमुक अमुक महापौरांचं नाव सांगतो. तर मी त्याला बोलवलं. मी त्याला बोलवल्यानंतर तो एकदम ते अशा याच्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे म्हणून. तर म्हटलं कोण आहेस तू. तर मी विनायक भाऊंचा अमका अमका भाचा आहे म्हणून. तर मी त्याला म्हटलं की मला असं वाटतं की तू इथे कोणाचंच कोणी नाही आहे, तू इथे जो काही आहे तो एक विद्यार्थी आहे. आणि भाऊंना पण असं वाटणार नाही की माझ्या घरातला मुलगा विद्यार्थी म्हणून तिथे शिकायला गेलेला आहे, त्याने वेगळं काही करावं म्हणून. तर मी आत्ता भाऊंशी बोलतो. आणि मग मी त्याला सांगितलं की इथे वेगळं काही चालणार नाही, इथे कमिशनरांची मुलं शिकली, इथे माजी महापौरांची मुलं शिकले, इथे सामान्यही मुलं शिकतात. याच्यामध्ये विद्यार्थी हा कायम विद्यार्थी आहे. आणि याच्या उलट तुला इथे पुस्तकं कमी पडत असतील तर आपण पुस्तकं मागू, तुला इथे अजून काही गोष्टी कमी पडत असतील तर हे करू, आणि तुला जर काही सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा असेल तर इथे त्याच्यासाठी तुला फोरम देऊ. आणि ही विद्यार्थी नंतर अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासिकेच्या कामकाजात सहभागी हो. म्हणजे हे जे काही गोष्ट आहे ना, हे KTHM कॉलेजच्या प्रांगणामध्ये मी शिकलो. या गोष्टी KTHM कॉलेजच्या प्रांगणामध्ये शिकलो. काही टर्निंग पॉईंट असतात. मला लढे सर होते आणि 11वीमध्ये मी CR म्हणून निवडून आल्यानंतर सर आपल्याकडे इमारत पूर्ण नव्हती, वर्ग फार्मसीमध्ये मायक्रोबायोलॉजीचे वर्ग भरवले जायचे. आणि मग रोज आम्हाला उठायचं
आणि म्हणजे त्यावेळेस अडचणी काय आहेत हे करण्याची त्यावेळेस आकलन शक्ती नव्हती. आणि मग इकडचे वर्ग तिकडे शिफ्ट व्हायचे. मायक्रोचे फार्मसीचंही वरच्या मजल्याचं काम चालू होतं. तर आम्ही ठरवलं आता संप करून टाकायचा. हे काय रोज रोज पुढारपणाची हौस जरा मनामध्ये, म्हणून संप केला की आता आमचा बहिष्कार, आम्ही पिरियडला बसणारच नाही. हे लढे सर माझ्या कॉलनीत सुरुवातीला राहत होते, म्हणजे मला लहानपणापासून ते बघत होते. त्यांनी मला बोलवलं की लेक्चर 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, तिसऱ्याही दिवशी लेक्चर नाही म्हटल्यानंतर मला म्हणे जोपर्यंत तू एकटा मनीष बसते होता तोपर्यंत आमचं तुझ्या वर्तनाबद्दल काहीच म्हणणं नव्हतं. पण आता तू 100 विद्यार्थ्यांचा CR झालेला आहे, म्हणजे आम्ही तुझ्याकडे 100 विद्यार्थी म्हणून बघतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुझ्याकडून हे वर्तन अपेक्षित नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी बदलासाठी एखादं निमित्त घडावं लागतं आणि तिथे परत एकदा आपण आपल्याकडे वळून बघावं लागतं. आणि ते वळून बघताना त्यांच्या म्हणण्यातली तथ्य आणि यथार्थता, आणि तेव्हापासून महाविद्यालयाचे सगळे गुरुजन, प्राचार्य यांच्याशी माझं जे जुळलं की प्रत्येक गोष्टीमध्ये एक विधायकपणा, एक सकारात्मकता. आणि मग मला असं वाटतं की KTHM कॉलेजनी जे काही दिलं ते आयुष्यभर कामाला आलं. म्हणजे कुठेही जाओ, तुम्ही राजकारणात जाओ, तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये जाओ, तुम्ही समाजामध्ये वावरायला जाओ, तर तिथे जे मिळालं ते महत्त्वाचं आहे. आणि मला इथे आवर्जून असं याच्यासाठी सांगायचं असतं की त्यावेळेसचं कॉलेज आणि आत्ताचं कॉलेज याच्यामध्ये फरक आहे. त्यावेळेसचं कॉलेज बहुसंख्य हे ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी होते. बहुसंख्य झोपडपट्ट्यातल्या वस्त्यांमधनं शहराच्या जुन्या भागातून येणारे विद्यार्थी होते. आणि त्यांना घडवण्याचं काम कॉलेज करत होतं. म्हणजे एक तोला मुलाचे प्राध्यापक होते. म्हणजे ज्यांच्याबद्दल सुरुवातीला मला असं काहीतरी राग यायचा, हे वाटायचा, आज त्यांच्याकडे वळून बघताना असं वाटतं की VR पवार सर, लढे सर, आपले गायकवाड सर, पवार मॅडम, म्हणजे कोणाकोणाची, निशा पाटील मॅडम, कोणाकोणाची नावं घ्यावीत, GD कुलकर्णी सर, की असा टिळक सर, नाट्य गॅदरिंग असेल तर टिळक सर, जबरे सर, हे सगळे तिथे उभे राहायचे. प्रॅक्टिस करतात आहेत मुलं, त्यांच्याकडून करून यायचे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या कॉलेजमधल्या ज्या गोष्टी आहेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. तिथे जे मिळालं ते घेऊन आपण शिदोरी वाटचाल करत असतो. मला असं वाटतं की मी इथे थोडं जास्त बोललो, पण जर बोललो नसतो तर समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना पण, म्हणजे यश म्हणजे काय किंवा आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये काय असतं आणि उत्तरार्धामध्ये, म्हणजे आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यावरती तुम्हाला बदलायला ती संधी असते. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही बदलू शकतात, त्याला कुठलंच लिमिट नसतं. आणि यश म्हणजे 1 2 3 4 5 असं वर्गीकरण करणं नाही. कारण तिथे जर तुम्ही 1 नंबरच्या व्यक्तीचं यश म्हणजे तो यशस्वी म्हटलात तर कधीतरी तो 1 नंबरच्या व्यक्तीलाही कोणीतरी त्याच्या पुढे जाणार असतं. जर तुम्ही मागे समजणार असलात तर तुमच्याही पाठीमागे कोणीतरी असतं. म्हणजे कोण मागे आणि कोण पुढे याच्यापेक्षा जीवन तुम्ही कसं जगतात, कशा पद्धतीच्या तुमच्याकडे जीवनाकडे पाहण्याच्या धारणा आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की तशा पद्धतीचे यश मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. पवार, संचालक नानासाहेब महाले, सचिन पिंगळे आणि गायकवाड सर आणि सर्व KTHM कॉलेजचे जे 14 रत्न, या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी एक थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो. मित्रांनो, मी KTHM महाविद्यालयात 1980 साली जेव्हा आलो, मनीषनी आत्ताच त्याचं सांगितलं, फक्त फरक एवढाच होता, मनीष नाशिकमध्ये होता आणि मी KTHMला आलो 80 साली 12वीला. मी अतिशय सर्वसामान्य विद्यार्थी, का 10वीपर्यंत पास होणं एवढंच माहीत होतं. परंतु KTHMला आल्यानंतर 12वीनंतर 80 साली मी आलो, उदोजी मराठा हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं आणि सर्व मित्र मी पिंपळगाव बसवंतला सोडून दिले होते आणि नाशिकमध्ये आल्यानंतर KTHMला मी FY BComला ॲडमिशन घेतल्यानंतर माझा तो टर्निंग पॉईंट होता. आणि तो टर्निंग पॉईंट
आजपर्यंत मला कायमस्वरूपी जी प्रेरणा देतो याची मी आठवण कधीही विसरू शकणार नाही, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. या संस्थेमध्ये मी 73 साली ॲडमिशन घेतली आणि 83 सालापर्यंत 10 वर्ष मी या संस्थेचा विद्यार्थी होतो. त्याच्यानंतर आम्ही CA करत असताना उदोजी मराठाला त्यावेळेस आम्ही परवानगी घेऊन त्यावेळचे सरचिटणीस आमचे गुरु डॉक्टर वसंतराव पवार साहेबांनी आम्हाला उदोजी मराठामध्ये आम्ही मराठा विद्याप्रसारकचे विद्यार्थी नसताना सुद्धा राहण्यासाठी परवानगी दिली आणि त्यानंतर CA पूर्ण करून या संस्थेचं माझ्या मते मी 28 वर्ष माझ्या प्रॅक्टिसमध्ये 33 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये 28 वर्ष कंटिन्युअसली ऑडिट मी करतो आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हे करत असताना या संस्थेने खरं तर या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं का मराठा विद्याप्रसारक नसती तर माझ्यासारखी ग्रामीण भागातली मुलं शिकली नसती. त्यामुळे मी आज या संस्थेचं ऑडिट करत असताना या संस्थेसमोर ज्या काही समस्या आहे ताईसाहेबांबरोबर मी या निमित्ताने आपल्याला आणि माजी विद्यार्थ्यांना एक आव्हान करतो का संस्था ज्या वेळेस सुरू झाली त्यावेळेस मॅक्झिमम अनुदान आणि देणग्या या स्वरूपातून संस्था करते आहे. आजही या संस्थेला अनेक चॅलेंजेस आहे. तर या निमित्ताने माजी विद्यार्थी आणि यांनी आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. आणि या निमित्ताने मला आव्हान आपल्याला सगळ्यांना करायचं आहे की ही संस्थेची जी वाटचाल भविष्यामध्ये अत्यंत ग्रामीण भागामध्ये ज्या काही शाळा आहे या सगळ्यांना चालवण्यासाठी KTHM महाविद्यालय आज सक्षम झालेलं असलं तरी मी या निमित्ताने KTHMच्या माजी विद्यार्थ्यांना आव्हान करतो आणि या निमित्ताने आपण संस्थेच्या इतर ज्या शाखा आहे या सगळ्या सक्षम कशा होतील ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि कार्यक्रम खूप लांबलेला आहे त्यामुळे मी थोडक्यात माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. देखण्या विद्यार्थ्यांमध्येही KTHM काही कमी नाही. 2009मध्ये 73% गुण मिळवून M.Com पूर्ण करणारा, स्वतःची इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स कंपनी स्थापन करणारा, B.Com व M.Comच्या सर्व वर्षांचा स्टुडंट ऑफ द इयरचा मानकरी, 2008मध्ये राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा सुवर्णपदकावर आपलं नाव कोरणारा, पुणे विद्यापीठाचा GS व UR राहिलेला, व्हॉलीबॉल टुर्नामेंट गाजवलेला एक अष्टपैलू उत्कृष्ट वक्ता व देखणा माजी विद्यार्थी स्वप्नील खराडे. गुड मॉर्निंग. नाही, मला वेळ कळते पण तरी गुड मॉर्निंग. नाही, असं नाही की मी काय बोलतो आहे, पण जेव्हा पण आपण पहिल्यांदा कोणाशी बोलतो तेव्हा मला गुड मॉर्निंग म्हणायची सवय आहे, जेणेकरून माणूस समोरचा कसाही असला तरी तो एकदम जागेवर येतो आणि एक जागाच होतो की म्हणतो बरं हा आता बोलणार आहे. ठीक आहे. आणि हा जे काय पण बोलणार ते आपण सहन केलं पाहिजे. थोड्या वेळापूर्वी जेव्हा म्हणजे माझा मित्र वैभव बोलत होता त्याने वक्तृत्व स्पर्धा 2004ची सांगितली. मी पण त्याच्यात होतो पण मला 3रं बक्षीस मिळालं. फाईन. आणि त्याच्यानंतर मी परत कधीच वक्तृत्व करायची हिंमतच केली नाही, कारण मला ते मुद्देसूद बोलणं आणि ते मला कळलं बाबा आपण ह्या फील्डमध्ये मागे राहणार. त्यामुळे जिथे कुठे पण बोलायची संधी मिळते तिथे मी बोलतो आणि स्पॉन्टेनियसली बोलतो, त्यामुळे मी काय बोलतो याचा भरोसा नसतो. सो इथून पुढे पण मी जे काय पण बोलणार आहे दॅट इज जस्ट पार्ट ऑफ टुडेज वर्क. ठीक आहे. वन्स अगेन गुड मॉर्निंग. अरे बोला राव, गुड मॉर्निंग. आपल्या इथे तरुण कोण आहे? कॅनॉट सी एनीवन. मला वाटतं मी स्टेजवर बसल्यापैकी सर्वात लहान आहे, त्यामुळे प्लीज मी जर काही वेडंवाकडं बोललो तर समजून घ्या. ठीक आहे. आणि एक शेवटचा प्रयत्न आहे माझा. गुड मॉर्निंग. थँक्यू. खूप काही गोष्टी आहेत जसे आपले सिनियर्स बोलले तिकडे, आणि खरंच मी लहान असल्यामुळे मी जास्त यशोगाथाबद्दल बोलणार नाही, कारण माझ्या हिशोबाने यश हे खूप महत्त्वाची आणि एक सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट असते. सब्जेक्टिव्ह याच्यासाठी की कारण जे यश मी तुम्हाला सांगतो आहे माझं जे आहे दॅट इज क्वाईट डिफरंट. तिसरीमध्ये होतो, 8 वर्षाचा वडील वगैरे वारले, त्याच्यानंतर खूप हार्डशिप्स फेस केल्या.
दहावीला असताना 20 रुपये रोजावर काम करायचो बॅगच्या दुकानामध्ये. त्याच्यानंतर 35 रुपये रोजावरती इलेक्ट्रिकचे खड्डे खोदायचो. 80 रुपये रोजावरती मी रस्त्यावर पॅम्पलेट वाटायचो. तिथून आजपर्यंत जे इथे मी आज उभा आहे ब्लेझर घालून स्वतःचं, खरंच स्वतःचं आहे. आज सांगायला फार कौतुक वाटतं की माझ्याकडे 450हून जास्त क्लायंट्स आहेत. 5 स्टेट्स आणि 4 देशांमधले सुद्धा क्लायंट्स आहेत. अँड आय एम डुईंग रिअली गुड. आणि हे सगळं जे सक्सेसफुल झालं आहे, थँक्यू. हे सगळं जे काही पण मी अचीव करू शकलो ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा हिस्सा जो आहे तो आपल्या KTHM कॉलेजचा आहे. आणि माझे गॉडफादर म्हणजे डॉक्टर VB गायकवाड. सरांचा मुलगा आणि मी क्लासमेट्स, आम्ही लहानपणापासून एकत्र खेळायचो. आणि मी अक्षरशः असा होतो की ह्याला खेळायला घेतलं तरी ना हा मस्ती जास्त करतो म्हणून घ्यायचे, काय टाईमपास होईल बा आपला. पण एकदा सरांना कुठेतरी अर्जंट ठिकाणी जायचं होतं आणि त्यांना एक नवीन प्रिंटर आणला होता. सरांना तो इन्स्टॉल करून प्रिंट काढायचा होता, पण सरांकडे वेळ नव्हता. सर म्हटले, बघ तुझा कुठला मित्र असेल त्याला जमत असेल तर आण आणि पटकन काढून घे, मी जरा माझं जे काय वाचन आहे ते करतो. मी गेलो आणि मी ते करून दिलं. रात्री 10:30-11ची वेळ होती. त्याच्यानंतर मग संपलं सगळं. पण मी 11वीला ॲडमिशन घेतलं कॉलेजमध्ये आणि एका समारंभामध्ये सरांनी माझी ओळख करून दिली, की कम्प्युटर एक्सपर्ट आहे हा पोरगा. तेव्हापासून मला एक मोटिवेशन मिळालं की बाबा आपण एक्सपर्ट ह्या शब्दाला पात्र ठरू शकतो. त्यामुळे जी वाटचाल धरली की बाबा सलग पहिला रँक येणं, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह होणं, फर्स्ट अटेम्पमध्ये कॉस्ट अकाउंटंटची जी एक्झाम आहे ती क्लिअर करणं, टॉप स्कोअर. त्याच्यानंतर 12वीला बोर्डात होतो. अजून मी नेट पास आहे, 99.31% फर्स्ट अटेम्प्टमध्ये. UKचा एक CIMA लंडनचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटंट्स गेटवे जे आहे ते पण मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केलं आहे. रिसेंटली CMA इन्स्टिट्यूट जे आहे नाशिक ओझर चॅप्टर, प्रज्ञा मॅडम ज्या आहेत आमच्या त्या इन्स्टिट्यूटचा, मी रिसेंटली 44 वर्षात पहिल्यांदा इलेक्शन झालं, ते इलेक्शन जिंकून मी तिकडे सेक्रेटरी झालो आणि लवकरच चेअरमन बनेल अशी अपेक्षा आहे. हे माझं जे काही पण यश आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा जो आहे तो माझे गॉडफादर डॉक्टर VB गायकवाड आणि KTHM कॉलेजचा आहे. हे यश माझं झालं. इथून पुढे आता थँक्यू म्हणून मी बाहेर जाणार नाही आहे, कारण की मला इथेच राहायचं आहे आणि मला इथेच काम पण करायचं आहे. थँक्यू मला म्हणायचंच नाही आहे. आम्ही KTHM कॉलेज, मी कॉमर्सवाला माणूस असल्यामुळे डेबिट क्रेडिट किंवा डिमांड आणि सप्लाय ह्या 2 गोष्टी मला खूप छान कळतात आणि मला त्या आवडतात सुद्धा. डिमांड सप्लायबद्दलच मी बोलणार आहे थोडंसं, 1 मिनटं जास्त वेळ घेणार नाही, बिकॉज टाईम इज मनी. पण मनी असल्यावर टाईम विकत घेता येत नाही, मला चांगलं माहिती आहे. कळलं आहे ना? हो की नाही? टाईम इज मनी, बट मनी असल्यावर टाईम विकत घेता येत नाही. हां, फाईन. सो मी शॉर्टकटमध्येच बोलणार आहे. कॉमर्समध्ये आम्ही कॉमर्स डिपार्टमेंटचे जे अल्युमनाईज आहोत आणि बाकी सगळं जे सिनर्जी आम्ही क्रिएट करतो आहे त्याच्यामध्ये रिसेंटली सरांनी आम्हाला UGCच्या ग्रँटमधनं एक बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन म्हणून डायरेक्ट टॅक्स इंडायरेक्ट टॅक्सचा जो हा कोर्स डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये शिकवण्याची संधी आणि मुलांना पॉलिश करायची संधी दिलेली आहे. मुद्दा बोलायचा असा आहे की डिमांड आणि सप्लाय. डिमांड म्हणजे मागणी आणि सप्लाय म्हणजे पुरवठा. कुठल्याही क्षेत्रामध्ये बघितलं तर हे 2 शब्द फार जास्त महत्त्वाचे असतात. आणि बिंग अ KTHM कॉलेज MVP समाजचं आपण सप्लाय साईडला येतो. आपल्या कॉलेजमधनं जसं आपण म्हणतो की हजारो स्टुडंट शिकतात, तर ते हजारो स्टुडंट पास पण होतात आणि ते बाहेर पण निघतात, बरोबर आहे. तर ते जो सप्लाय आपल्याकडे आहे त्या सप्लायला पुरेशी डिमांड क्रिएट करण्यासाठी मला वाटतं आपण अल्युमनायने काम केलं पाहिजे. तुम्ही खूप सर्वांनी मदत केली, छान. आपण पैसे द्यायला तयार आहोत किंवा बक्षीस देऊ, हे देऊ, पण सर पैसे संपून जातात असं मला वाटतं. आणि दिवसभर स्वतःच्या लोकांच्या पैशात खेळल्यामुळे मला असं वाटतं की आपण पैसे देण्यापेक्षा पैसे कमवण्याची संधी जर उपलब्ध करून देऊ शकलो तर जास्त चांगलं होईल. त्यामुळे मी आज मी रिक्वेस्ट करतो सगळे जे पण माझे माजी विद्यार्थी आहेत, जे आमचे सिनियर्स आहेत इकडे, त्यांना सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की तुम्हाला जी काही पण रिक्वायरमेंट आहे ह्युमन रिसोर्सची, जिथल्या कुठल्या क्षेत्रातले, म्हणजे अगदी तुम्हाला चपरासी पाहिजे असेल तरी पण किंवा एखाद्या रॉकेटचा ड्रायव्हर पाहिजे असेल तरी पण तुम्ही आम्हाला कळवा. KTHM कॉलेजला इथे कॉमर्स विभागामध्ये आपण एक सेल तयार करू शकतो आहे किंवा रादर आम्ही ऑलरेडी कॉमर्स क्षेत्रासाठी करतो आहे की नोकरी मिळाली पाहिजे. पोरगं ग्रॅज्युएट असो, अंडर ग्रॅज्युएट असो किंवा काहीही असो, त्याला जिथे गरज आहे ज्या लोकांना, त्यांना ती नोकरी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून आपण जो सप्लाय क्रिएट करतो आहे मार्केटमध्ये त्या सप्लायसाठी एक डिमांड पण क्रिएट झाली पाहिजे आणि ती आपणच फुलफिल केली पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लोक आपलीच आहेत ज्यांना आपण नोकरी देणार आहोत आणि जे लोक देतील ते पण आपलेच आहेत. त्यामुळे त्यांना एक छान एकदम मिलीजुली साथ, सबका साथ सबका विकास जे आहे, डोंट टेक इट पॉलिटिकली, पण ते आपल्याला करता येईल आणि शांतपणे आणि छानपैकी आपल्याला सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवून
जसं आज मी उभा आहे कॉन्फिडेंटली बोलतो आहे, तसं आपण कमीत कमी आज एक तरी विद्यार्थी माझ्या हातून घडावा अशी माझी इच्छा आहे. आणि लाखो स्टुडंट जसे ऑलरेडी KTHMने घडवलेले आहेत तसे अजूनही घडवत राहो ही माझी एक शेवटची इच्छा आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर बिअरिंग मी. थँक्यू. कॉमचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. अगदी अल्पावधीतच नाशिकमध्ये एक स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, एक प्रभावी वक्ता, एक उत्तम शिक्षक आणि एक चांगला मित्र, चार्टर्ड अकाउंटंट लोकेश पारख. माता सरस्वतीच्या चरणी कोटी कोटी वंदन. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मनापासून स्पंदन. यशोगाथा ऐकण्यासाठी आलेले आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि आजचा कार्यक्रम दरवळतो आहे जसे चंदन चंदन चंदन. टाळ्या वाजवल्या चालतील. थँक्यू. इतक्या वेळापासून आम्हीच बोलतोय. तुम्हाला वाटतं की आपणही बोलावं असं? किती लोकांना वाटतंय आपण बोलावं? व्हेरी गुड. तर मी KTHM कॉलेजबद्दल एक कविता बनवलेली आहे. जर तुम्ही मला साथ दिली तर आपण सगळ्यांनी ती साथीने बोलूया. माझ्या कवितेच्या शेवटी फक्त सगळ्यांनी इन KTHM कॉलेज एवढंच म्हणायचं आहे. आर यू रेडी? येस. व्हेरी गुड. स्टुडंट्स कमिंग फ्रॉम सिटी और विलेज. स्टुडंट्स कमिंग फ्रॉम सिटी और विलेज दे प्रेफर ओनली. आवाज जोरदार आला पाहिजे. दे प्रेफर ओनली KTHM college because everybody get complete knowledge. Because everybody get complete knowledge only in. It is indeed our privilege. It is indeed our privilege that we are the part of. Yes. So my friend, in this KTHM college, खरं म्हणजे मंचावर उपस्थित निलिमाताई, त्यानंतर सचिन दादा, गायकवाड सर आणि इतर सर्व मान्यवर यांच्याबद्दलही कवितेच्या रूपात मला 2-2 लाईन सांगायचे आहे. पण सुरुवात मी करतो स्टोरीपासून, कारण आपण यशोगाथा ऐकण्यासाठी आलेलो आहोत. 10वीमध्ये पास झाल्यानंतर 11वीत कॉलेजमध्ये आलो. आधी सायन्सला ॲडमिशन घेतलं. 15 दिवसात कळलं मला सायन्समध्ये इंटरेस्ट नाही. मग MCVCमध्ये आलो. परत 15 दिवसात कळलं की तिथेही इंटरेस्ट नाही आणि मग शेवटी कॉमर्समध्ये आलो. त्यामुळे अशा पद्धतीने सायन्स, MCVC आणि नंतर कॉमर्स अशा तिन्ही शाखांमधून. आणि त्यावेळेस प्राचार्य होते भदाने सर. त्यांच्याकडे मी नेहमी जायचो की मला ट्रान्सफर करून द्या. तर ह्या पद्धतीने त्यांनी ट्रान्सफर करून दिलं. 11वी कॉमर्सचे रेग्युलर लेक्चर करायला सुरुवात केली. 10वीपर्यंतचं शिक्षण माझं अशा स्कूलमध्ये झालं होतं जे बॉईज स्कूल होतं, सगळे मुलंच होते. 11वीत आल्यानंतर कॉलेजमध्ये बघितलं की वर्गामध्ये मुली जास्त. यादी बघितली तर यादीमध्ये टॉपर्समध्ये 10वीमध्ये सर्वात जास्त मार्क मिळवणाऱ्या आपण मुलीच होत्या. मी एक चॅलेंज घेतलं की आपण आता ह्या मुलींना अभ्यासामध्ये मागे पाडायचं आणि आपण पहिलं येऊन दाखवायचं. चांगला अभ्यास सुरू केला. प्रत्येक परीक्षेत पहिला येत गेलो आणि अकाउंट्समध्ये 94% मार्क्स आणि ओव्हरऑल 11वीमध्ये पहिला आलो. पहिलं टार्गेट कंप्लीट झालं. पुढे मग अजून एक टार्गेट ठेवलं की 11वी झालं आहे, आता 12वीत काहीतरी वेगळं करून दाखवायचं. 12वी अकाउंट्समध्ये 100 पैकी 100 मार्क जेव्हा मिळाले आणि बोर्डात प्रथम आलो त्यावेळेसचा आनंद हा आयुष्यामधला सर्वात मोठा आनंद होता. तिथून मग खरी माझ्या CAच्या शिक्षणाची सुरुवात झाली. 12वीमध्ये पहिला. त्यामुळे कंटिन्यू 4 वर्ष मी CR होतो. आणि मी CR असताना सचिन दादा जेव्हा GS होते त्यांच्यासोबत काम करताना खूप आनंद झाला. त्यांनी खूप माझ्यामधले कलागुण पुढे घेतले. मला पहिल्यांदा ह्या कॉलेजमध्ये काय मिळालं, एक यादी मी बनवली की KTHM कॉलेजने मला काय दिलं. तर मला सर्वात पहिल्यांदा, धन्यवाद बाहेर पाऊस पण पडतो ह्याच वेळेस, की सर्वात पहिल्यांदा काय मिळालं, बोर्डात प्रथम येण्याचा मान. त्यानंतर FY मध्ये गेल्यानंतर फर्स्ट इयरमध्ये 98, सेकंड इयरमध्ये 97% अकाउंट्समध्ये मार्क्स घेतले. विद्यापीठात प्रथम येण्याचा मान. वर्तमानपत्रात आलेला पहिला फोटो, पहिलं सूत्रसंचलन. मला आठवतं की हजारो विद्यार्थ्यांसमोर समाज दिनाचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेसचे GS आणि मी CR क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही दोघांनी ते सूत्रसंचलन केलं होतं. पूनम देवरे म्हणून त्यावेळेस GS होती. त्यासोबत हजारो विद्यार्थ्यांसमोर सूत्रसंचलन झालं. त्यानंतर पहिलं टीचर म्हणून KTHMमध्ये जेव्हा BBA कोर्स सुरू झाला तेव्हा त्या पहिल्या बॅचमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून मला शिकवण्याचा मान मिळाला. आणि हे सगळे मान जे मिळत गेले
मी कॉमर्सचा असल्यामुळे बॅलन्स शीट बनवली की ह्या सगळ्या माझ्यासाठी लायबिलिटीज आहे, माझं कॉलेजसाठी काहीतरी देणं आहे, मग ती बॅलन्स करण्यासाठी, बॅलन्स शीट टॅली करण्यासाठी मी काय काय ॲसेट कॉलेजसाठी क्रिएट करू शकतो. तर जेव्हा माझी विद्यार्थी संघाची स्थापना झाली, मला खूप आनंद होतो की त्यावेळेस मला पहिल्यांदा त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून काम करण्याचा या ठिकाणी संधी मिळाली. त्यासोबतच नॅक कमिटी जेव्हा आपल्या कॉलेजमध्ये आली होती, महिन्याभरापासून आम्ही सर्व पदाधिकारी त्यावेळेसचे तयारी करत होतो. ज्या दिवशी नॅक कमिटी आपल्या कॉलेजमध्ये होती, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी स्वतः कॉलेजमध्ये प्रेझेंट होतो. त्यांना लागणारे सर्टिफिकेट, माझी विद्यार्थ्यांनी काय काय काम केलं, संघाने काय काय केलं, त्याचे फोटोग्राफ्स जे माझ्या मोबाईलमध्ये होते ते सर्व मी त्यांना दाखवत होतो. आणि त्याच्यातून इतका आनंद झाला की आपण कॉलेजसाठी काहीतरी करू शकतो आहोत. दिवसभराची सुट्टी घेऊन मी कॉलेजमध्ये थांबलो आणि ह्या सगळ्यांमुळे आपल्या कॉलेजला महाराष्ट्रामध्ये पहिला आणि पूर्ण भारतामध्ये 4थी रँकिंग जी मिळाली, त्यामध्ये मला काहीतरी हिस्सा देता आला. ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. हे सगळं का शक्य झालं? कारण आपलं नेतृत्व, आपल्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या ज्या नेतृत्व आहे, निलिमाताई पवार, खरं म्हणजे त्यांच्याकडे बघितलं की मला माझी आईच दिसते त्यांच्यामध्ये. त्यांच्याबद्दल एक 4-5 लाईन मी बनवलेले आहे. तुम्ही सगळ्यांनी परत एकदा मला साथ द्यावी अशी विनंती आहे. निलिमाताई पवारांबद्दल सांगेल, बिझी असतात नेहमी सोमवार ते रविवार ते आपल्या निलिमाताई पवार. सगळ्यांनी पवार म्हणायचं आहे, सगळ्यांनी साथ द्यायची आहे माझी. चांगल्या कामासाठी वापरतात आपले सर्वोच्च अधिकार, ते आपल्या निलिमाताई. फक्त गुणवत्तेचा करतात स्वीकार, त्या आपल्या आदरणीय निलिमाताई पवार. आणि शेवटची लाईन, नाशिक जिल्ह्यातील महिला शक्तीची ललकार, त्या आदरणीय आपल्या निलिमाताई. त्यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालं. 12वी पास झाल्यानंतर CA करायचं माझ्या मनात नव्हतं, पण त्यावेळेस 3 प्राध्यापकांनी मला जी मदत केली त्या तिघांना मी कधीच विसरू शकत नाही. शोभनाताई बाळासाहेब आहेर मॅडम, श्रीकांत जाधव सर आणि निशा पाटील मॅडम. परिस्थिती नव्हती CA करण्याची, CAसाठी रजिस्ट्रेशनसाठीही पैसे नव्हते. त्यावेळेस निशा पाटील मॅडम यांच्या वडिलांचा मुंबईला एक ट्रस्ट आहे, त्याच्यातून स्कॉलरशिप सुरू झाली. मेरिटमध्ये असल्यामुळे नॅशनल मेरिट स्कॉलरशिप, स्टेट मेरिट स्कॉलरशिप मिळत गेल्या आणि त्याच्या आधारे मी तर शिकलोच, पण ह्याच कॉलेजमधून माझा 2 नंबरचा भाऊ निलेश पारख, त्याने पण MCOM केलं, CA केलं. माझा 3 नंबरचा भाऊ हितेश, त्यानेही ह्याच कॉलेजमधून डबल MBA केलं. आणि निलेश सरांच्या मिसेस ज्यांनी आता पुरस्कार घेतला होता, प्रियंका पारख, यांनी इथूनच BSc MScचं शिक्षण केलं. म्हणजे आमच्या घरातले 4 लोक आम्ही ह्या कॉलेजमधून शिकलो. आणि एवढंच नाही, आता येणारे आमचे मुलंबाळंसुद्धा आम्ही ह्याच कॉलेजमध्ये टाकणार आहोत, जेणेकरून एक परंपरा पुढे तशीच चालत राहावी, ह्या पद्धतीने आम्ही ठेवलं. मला त्यावेळेस जे लिडरशिपचे धडे मिळाले त्याच्यामध्ये सचिन दादांचा खूप मोठा रोल आहे. सचिन दादांबद्दल मी या ठिकाणी 2 ओळी फक्त सांगेल की सचिन दादा, विद्यार्थ्यांची नस ज्यांना कळे ते आमचे सचिन दादा पिंगळे. करतात नेहमीच नवीन व अतिशय काम वेगळे ते सचिन दादा पिंगळे. ज्यांच्या मेहनतीने तेव्हा अतिशय चांगली फळे विद्यार्थी संघाला मिळे ते आमचे सचिन दादा पिंगळे. खरं म्हणजे ह्या सर्वांनी त्यावेळेस खूप साथ दिली. MCOM झालं, CA झालं, त्यानंतर UGC नेट सेट मी क्वालिफाय केलं. ह्या सगळं एज्युकेशन करताना एकच टार्गेट की आपण वर्गात कॉलेजमध्ये प्रथम आलो पाहिजे, आणि त्या टार्गेटने मी ठेवलं. तुम्हालाही मी सांगेल की एक चॅलेंज, KTHM कॉलेज का बरं पुढे आहे? कारण आपल्या समोर एक चॅलेंज असतं. जर आपण कुठलं तरी चॅलेंज समोर ठेवलं की मला याच्या पुढे जायचं आहे, मला कॉलेजचं नाव, माझ्या मातापितांचं नाव रोशन करायचं आहे, तर आपण सगळेही अतिशय चांगलं यश या ठिकाणी मिळवू शकतोय. जवळपास सर्व पॉईंट मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय शॉर्टकटमध्ये. कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमचं असं ठरलं आहे की जे आम्ही 3 लोक शिल्लक आहोत आता, त्यांनी अतिशय शॉर्टकटमध्ये बोलायचं.
पण मी थोडं जास्त बोललो कारण मी 4 लोकांना रिप्रेझेंटेटिव्ह करत होतो. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आणि तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की आमचं आता ठरल्यामुळे 2 लोक एकदम फास्ट बोलणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही खूप लकी आहात. खरं म्हणजे बाहेर इतकी गर्दी होती की अजूनही काही लोक उभे आहेत. तुम्हाला बसण्यासाठी या ठिकाणी खुर्ची मिळाली. आज खुर्चीसाठी खूप युद्ध चालतात, पण तुम्हाला आधीपासून खुर्ची मिळाली, ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. जाता जाता फक्त माझे गुरुवर गायकवाड सरांबद्दल मी 4 ओळी सांगेल आणि त्यानंतर मी थांबेल. तुम्हा सर्वांनी मला साथ द्यायची आहे. ज्यांनी सर्वांसाठी खुले केले शिक्षणाचे कवाड, ज्यांनी सर्वांसाठी खुले केले शिक्षणाचे कवाड, ते आदरणीय सर, बोला बोला सगळ्यांनी बोला, हुशार विद्यार्थ्यांचे करतात लाड, इन्क्लुडिंग मी आणि तुम्ही सर्व. हुशार विद्यार्थ्यांचे करतात लाड, ते आदरणीय आपले सर, सगळ्यांचा आवाज येऊ द्या. सरळ करतात जे विद्यार्थी असतात द्वाड, सरळ करतात जे विद्यार्थी असतात द्वाड, ते आपले आदरणीय सर. त्या गायकवाड सरांबद्दलही खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी इतका वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दलही आपले धन्यवाद. आणि जाता जाता जसं माझ्या आधीच्या लोकांनी या ठिकाणी पुरस्कार घोषित केले, तसं मीही या ठिकाणी 12वी कॉमर्समध्ये कॉलेजमध्ये जो पण टॉपर येईल त्याला माझ्यातर्फे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र ट्रॉफी दिली जाईल असं या ठिकाणी घोषित करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन. साडी ड्रेपरीच्या तब्बल 250 प्रकारात त्यांची मास्टरी आहे. सिंगापूरचा मिसेस इंडिया मोटिवेशनल ब्युटी क्वीनचा किताब पटकावलेल्या, हिरकणी महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ नाशिक असे अनेक पुरस्कार ज्यांनी पटकावलेले आहेत, त्या नाशिकच्या आणि केटीएचएमच्या ब्युटी क्वीन श्रीमती नूतन मिस्त्री मॅडम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. आज माजी विद्यार्थ्यांचा जी यशोगाथा हा कार्यक्रम आहे त्यासाठी मला इथे बोलवण्यात आलं. इथे उपस्थित असलेल्या सगळे मान्यवर, आपल्या निलिमाताई पवार, पिंगळे सर, गायकवाड सर आणि माजी विद्यार्थी मेळावा, माजी विद्यार्थी, इथे जे काही माझे मित्रपरिवार, माझ्या मैत्रिणी आणि उपस्थित असलेले सगळे गुरुजन, यांना सगळ्यांना माझा अभिवादन. काय सांगावं, सगळे काही सांगितलं गेलं. इथे प्रत्येकाने आपली यशोगाथा ही इथे व्यक्त केलेली आहे. मी सुद्धा केटीएचएम कॉलेजची माझी विद्यार्थिनी. एक खूप असा छानसा योग आलेला आहे. आज 27 जून 85ला मी ॲडमिशन घेतलं होतं आणि आज आहे 27 जून 2019 आणि आज मला इथे बोलवण्यात आलं माझी यशोगाथा सांगण्यासाठी. माझ्यासाठी तर हा सोहळा खूपच अविस्मरणीय आहे. आजपर्यंत असे बरेच काही सोहळे माझ्या आयुष्यात येऊन गेले, पण म्हणतो ना, आपली एक शैक्षणिक जी आयुष्याची सुरुवात असते ती खूप महत्त्वाची असते. कारण तिथून पुढे आपलं आयुष्य आणि आपण पुढे काय करणार आहोत हे घडणार असतं. नाशिकमध्ये जन्म झालेला, नाशिकचीच मी लहान मोठी झाले, नाशिकमधल्या शाळेतलंच मी शिकले आणि कॉलेजला ज्यावेळेला ॲडमिशन घ्यायची वेळ आली तर ॲक्च्युली माझं ॲडमिशन एका नावाजलेल्या कॉलेजमध्ये होऊन गेलेलं होतं. परंतु मी ह्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी आले त्यावेळेला भदाणे सर इथे प्राचार्य होते. त्यांनी मला सांगितलं की तुझं ऑलरेडी ॲडमिशन झालेलं आहे आणि पुन्हा तू ह्याच कॉलेजला का आलीस. तर मी अगदी प्रामाणिकपणे त्यांना कबूल केलं की सर, ज्या कॉलेजला मी जाणार आहे तिथून माझं घर खूप दूर आहे आणि तेवढा जो प्रवास आहे त्याचे पैसे मी नाही देऊ शकत, म्हणून मला ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे. आणि त्यांनी मला
म्हणजे खरंच मला त्यांनी, माझे वडीलही माझ्यासोबत होते त्यावेळेला, त्यांनी सांगितलं की प्रामाणिकपणा खरंच या मुलीमध्ये मला दिसला, की हिने वेगळं कारणही सांगितलं असतं, पण इतक्या मोठ्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इथे धडपडतात आणि तिकडे ॲडमिशन नाही मिळालं की मग इकडे येतात. परंतु ही विद्यार्थिनी अशी आहे. तर ॲक्च्युली त्यावेळेला ॲडमिशन क्लोज झालेले होते, पण मला इथे ॲडमिशन मिळाली. मी माझं शैक्षणिक आयुष्य, माझं शैक्षणिक जे काय आहे ते मी सगळं पूर्ण केलं आणि ठरल्याप्रमाणे वेळेत लग्न झालं. घरातनं प्रचंड विरोध, पुढे काही करायचं नाही, चूल आणि मूल. परंतु वेगळं काही करण्याची जिद्द माझ्यामध्ये होती आणि नोकरी करण्याचा तर प्रश्नच नाही. शिक्षण जरी झालं आहे तरी नोकरी नाहीच करायची. मग घरात काय करणार आणि काहीतरी करायचं म्हणून जसं कॉलेजला ॲडमिशन घ्यायची त्यावेळेला काय होतं, एक तर कॉलेज कर किंवा शिवण क्लास कर किंवा टायपिंगचा क्लास कर, याच्यापुढे काहीच नाही. आणि मी वडिलांना म्हटलं की नाही, मला शिकायचं आहे, मला माझं अस्तित्व निर्माण करायचं, मला खूप काही, माझ्या वडिलांचं स्वप्न होतं मी एअर होस्टेस व्हावं, पण तशी तेवढी आर्थिक परिस्थिती वडिलांची नव्हती आणि ते स्वप्नच राहिलं. परंतु वेगळं काहीतरी करण्याची जिद्द माझ्यात होती आणि परंतु त्यासाठी मला तो जो वेळ होता तो मला मिळालाच नाही. चूल आणि मूल याप्रमाणे माझं आयुष्य गेलं. छोटंसं एक ब्युटी पार्लरचा कोर्स केला आणि त्याच्यात मी 2 पैसे कसे मिळतील, कारण मिस्टरांची नोकरी त्यात भागत नव्हतं आणि त्या पद्धतीने मी पार्लरचा कोर्स केला आणि छोटंसं पार्लर घरातल्या घरात चालू केलं. परंतु नाही, मला वेगळं काहीतरी करायचं होतं. मग यात मला काय करता येईल असं करत करत मी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली. कॉलेज रोडला त्यावेळेला एक इन्स्टिट्यूट होतं, मी सिडकोत राहायची. सिडकोतनं मी कॉलेज रोडला पायी येऊन तो कोर्स मी पूर्ण केला, पण तरीही त्यावर मी समाधानी नव्हते. पुढे मला जायचं होतं की मला ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं आहे. मग मी मुंबई पुण्यासारख्या शहरात जे काही छोटे छोटे सेमिनार वर्कशॉप असतात ते मी अटेंड करायला लागले. त्यानंतर मग मी असं ठरवलं की इथल्या ज्या काही मुली आहेत, कारण मला त्यावेळेला ते शिक्षण नाही मिळालं, मी अशा काही संस्थांमध्ये पण चौकशी केली की हा कोर्स इथे आहे का, पण हा खाजगी कोर्स असल्यामुळे हा कुठेच अवेलेबल नव्हता आणि एका खाजगी पार्लरमध्ये मला तो कोर्स करावा लागला. पण मी ठरवलं की मला जे काही मिळालं नाही ते मी माझ्या नाशिक शहरातल्या किंवा आजूबाजूच्या गावातल्या महिलांना मी ते उपलब्ध करून देईल आणि मी एक छोटंसं माझं इन्स्टिट्यूट चालू केलं की तिथे मी अशा महिलांना, गरजू महिलांना मी कोर्सेस द्यायला लागली आणि त्यातनं मी त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. पण ज्यावेळेला मी हा कोर्स केला त्यावेळेला आयब्रो करणंसुद्धा खूप असं बायकांना वाटायचं की नाही आम्ही असं काही करत नाही. फेशियल करायचं म्हटलं की त्यावेळेला त्या बायका फेशियल म्हणायचेच नाही. त्या काय बोलायचं, आम्हाला पार्लरमध्ये पण आल्या ना, माझ्या पार्लर म्हणजे माझं घरातच अगदी छोटंसं होतं, तर त्या सांगायच्या की आम्हाला तोंड धुवायचं आहे. तर मी म्हणायची, अहो ते तोंड धुवायचं नाही आहे, त्याला फेशियल म्हणतात. म्हणजे फेशियल ही कन्सेप्ट नाही, आयब्रो ही कन्सेप्टच नाही. आणि त्यात मी वेगळं काहीतरी सुरू केलं आणि त्या भागात माझं एकटीचंच पार्लर होतं, त्यामुळे मला ते एक छान संधी मिळाली आणि मी हळूहळू पुढे ते सगळे कोर्सेस केले. मी ABDC केलं, सिपटॅक केलं, सिडास्को केलं आणि जसं इतर क्षेत्रामध्ये पदवी असतात त्याच्यात यातही पदवी आहेत, त्या पदवी मी सगळ्या केलं. कॉस्मेटॉलॉजी केलं, नॅचरोपॅथी केलं आणि तरीही शांत बसवेना. मग मी काय केलं की अशा महिलांना गावोगावी जाऊन मी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली की ज्या महिला आहेत की त्या पैशाअभावी हे कोर्सेस करू शकत नाही. मग मी अशा ग्रामीण एरियामध्ये जाऊन मी त्यांना शिकवायला सुरुवात केली. काही ठिकाणी माझे सेमिनार वर्कशॉपही सुरू झाले आणि असा माझा एक वैवाहिक म्हणा किंवा माझा जो काही प्रवास आहे तो सगळं सांभाळून, चूल मूल घर सगळं सांभाळून मी हे करू लागली. पण तरी पण असं वाटायचं की काहीतरी वेगळं करावं. पण ती संधी माझ्या आयुष्यात कधीच आली नाही. म्हणजे मी असं ठरवलंच नव्हतं की मला अमुक हेच करायचं आहे, मी असं कधी ठरवलंच नव्हतं, पण वेगळं काहीतरी करायचं आहे. आणि माझी मुलगी जी आहे ती मॉडेलिंग क्षेत्रात आहे, ती बऱ्याचशा चित्रपटांमध्ये पण आहे, सिरियलमध्ये पण आहे. मग मी असा विचार केला की आपण म्हणतो ना की माझं स्वप्न पूर्ण नाही झालं तर चल आपण मुलांना सांगून मुलांकडनं ती पूर्ण करूया. आणि मी माझ्या मुलीसाठी ऑडिशनला मुंबईला गेले. तिथे गेल्यानंतर मला भूक लागलेली. मी तिथे त्या रिसेप्शनला विचारलं की मला भूक लागली, मला काहीतरी इथे खायला मिळेल का. तर त्यांनी मला एक फॉर्म दिला. म्हटलं मॅडम हा फॉर्म भरून घ्या आणि हे कुपन घ्या. मी आपला तो फॉर्म रेग्युलर फॉर्मसारखा नाव ॲड्रेस येते, मेल ID वगैरे फोन नंबर भरला
आणि कुपन घेतलं. मला वाटलं जेवणाचं असेल. मी कुपन घेऊन ते जेवण वगैरे करून पुन्हा येऊन बसले. मग माझ्या नावाची अनाऊन्समेंट झाली. तर मला असं वाटलं की कदाचित पॅरेंट्सला मध्ये बोलावलं असेल आणि मी मध्ये गेले. मला पुन्हा त्यांनी स्टेजवर सांगितलं की तुम्ही तुमचं नाव सांगा, तुम्ही प्रोफेशन तुम्ही काय करतात. तर तेवढी सवय होती बोलण्याची आणि माझं नाव वगैरे सगळं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की एक वॉक करून दाखवा. तर म्हटलं वॉक, म्हटलं मी कधी माझ्या आयुष्यात कॅटवॉक कधीच केलेला नाही आहे. तर म्हणे मग तुम्ही इथे स्टेजवर कशा आलात. तर म्हटलं माहीत नाही, तुम्ही अनाऊन्समेंट केली मी आले. तर म्हणे अहो इथे ऑडिशन चालू आहे. म्हटलं सॉरी, मला नाही ऑडिशन द्यायचं, मी माझ्या मुलीसाठी आलेली इथे. पण मग ते जे काही जजेस होते ते बोलले की नाही मॅम तुम्ही बोलतात खूप छान, तुमचं तसं बघितलं तर बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड पण छान आहे, तुमची मुलगी मॉडेल क्षेत्रात आहे, तर तुम्हाला काही हरकत नाही ट्राय करायला. तर म्हटलं नाही सर सॉरी, मला कॅटवॉकच येत नाही तर मी करूच शकत नाही. तर ते बोलले नाही तुम्ही नॉर्मल वॉक करा, तुम्ही जे रेग्युलर चालतात ना तसं चालून दाखवलं तरी चालेल. आणि मी तो वॉक केला आणि आले बाहेर. एकदाच बरं झालं बाबा मी सुटले, मी कुठे गेले होते तिथे असं म्हणून बाहेर आले. आणि आम्हाला 1 तास त्यांनी बसायला सांगितलं. त्यात माझ्या मुलीची अनाऊन्समेंट झाली की माझी मुलगी मिस इंडियासाठी सिलेक्ट झाली आणि सांगितलं की मिसेससाठी माझं नाव घेतलं की नूतन मिस्त्री ह्या पण सिलेक्ट झाल्या. तर म्हटलं बापरे मी कशी सिलेक्ट झाले. तिथे एकूण 460 महिला आल्या होत्या पूर्ण भारतातून आणि 460 महिलामधनं त्यांनी 63 महिला सिलेक्ट केल्या, त्यात एक मी होते. सेकंड राऊंडला त्यांनी आम्हाला पुन्हा बोलवलं. मग मुलीबरोबर मला जावंच लागलं. पुन्हा विचार केला की काय हरकत नाही देऊन बघूया. सेकंड राऊंडला मी पुन्हा सिलेक्ट झाले आणि ज्या वेळेला तोपर्यंत ही आयडिया नव्हती की मला असं वाटायची की ही जी कॉम्पिटिशन आहे ही मुंबईतच असणार आहे. आणि मग मी पुन्हा ज्यावेळेस मी नाशिकला आले त्यावेळेला मला कळलं की माझं सिलेक्शन झालं आहे आणि आता मला सिंगापूरला जायचं आहे. मग मी स्पष्ट नाही म्हटलं की नाही मला नाही जायचं. म्हणजे मुंबईपर्यंत ठीक आहे, मी सिनेमेकअप आर्टिस्ट आहे, मी ब्युटिशियन आहे, मी थेरपिस्ट आहे, मी हे सगळं करू शकते. पण सिंगापूरला आणि घरातनं तर संपूर्ण विरोध, शक्यच नाही. मुलगी आहे तर तू तिच्यासोबत जा, पण तू नाही करायचं आहे, मुलीला करू देत. आणि विरोध झाला. पण माझ्या मुलांनी मला खूप मोटिवेट केलं. मुलांनी सांगितलं की नाही तू हे कर. जनरली आपण आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करतो, मुलांसाठी आपण जे सगळे काही कष्ट करायला तयार असतो. पण माझ्याबाबत ते नेमकं उलट झालं. माझ्या मुलांनी खूप उचल घेतली, खूप माझ्या मागे लागले. त्यांनी माझा मुलगाही मेकअप आर्टिस्ट आहे, त्याने पण मला खूप सारं अगं तू असं कर हे कर असं मला त्यांनी ग्रूमिंग द्यायला सुरुवात केली. आणि तो दिवस आला, मी सिंगापूरला रवाना झाले. सिंगापूरला गेल्यानंतर माझ्या मुलाने मला सांगितलं की ठीक आहे तुला भीती वाटते ना तर तू एक ट्रिप म्हणून एन्जॉय कर, तुला असं सिंगापूरला कोणी नेणार नाही, ठीक आहे तुझ्या ओळखी होतील तिथे, तू एक ट्रिप म्हणून एन्जॉय कर पण जा. आणि तिथे गेल्यानंतर ज्या वेळेला तिथे आम्हाला ते ग्रूमिंग सेशन मिळालं त्यावेळेस मला कळलं की मी माझ्यासाठी सिलेक्ट नाही झाले, मी इंडियासाठी सिलेक्ट झाले. कारण 460मधनं 63 आणि 63मधनं मी एकटी सिलेक्ट झाले होते भारतातनं. आणि माझ्यासाठी की तिथे आलेल्या अशा काही महिला होत्या, म्हणजे ही मिसेसची कॉन्टेस्ट होती, मिसची नाही. आणि तिथे आल्यानंतर कळलं की ज्या म्हणजे प्रोफेशनल मॉडेल आहेत त्यासुद्धा सिलेक्ट झाल्या नाही आणि माझं सिलेक्शन झालं. मग मी ठरवलं की आता मी माझ्यातलं वेगळेपण, आता मला चान्स मिळाला, आता मी माझ्यातलं वेगळेपण सिद्ध करणार. त्या पद्धतीने मी त्यांचं ग्रूमिंग घेतलं. ग्रूमिंग सेशन मी पूर्ण केलेत. त्यांच्या काही ज्या रोजच्या काही ज्या आमचे वेगवेगळे लेसन होते त्या पद्धतीने मी सगळं करून 12व्या दिवशी ज्या दिवशी आमची स्पर्धा तिथे होती सिंगापूरला, ती स्पर्धा पण मी पार पाडली. आणि शेवटचा जो मेन आन्सर असतो, क्वेश्चन आन्सर राऊंड असतो, त्यावर आपण ती स्पर्धा जिंकत असतो. आणि त्यावेळेला मला फक्त 3 सेकंद दिले होते की 3 सेकंद तुम्ही आन्सर द्यायचं. प्रश्न विचारला गेला, मी माझं उत्तर दिलं आणि दुसऱ्या सेकंदाला अनाऊन्समेंट झाली की मिसेस इंडिया इंटरनॅशनल ब्युटी क्वीन नूतन मिस्त्री. त्यावेळेला माझ्यावरच मला विश्वास बसेना की मी झाले. पण याच्यामध्ये जसं आपण एंटर करतो एअरपोर्टला तर तोपासून तर शेवटपर्यंत तुमचे सगळे मार्क्स काउंट होतात. तुम्ही कसं बोलतात, तुम्ही कसे उठतात, तुमचं बिहेव काय आहे, तुमचं वागणं काय आहे, सगळ्या गोष्टी, तुम्ही बॅग कशी भरतात, तुम्ही चालतात कसं, तुम्ही ग्रूमिंग घेताना पण तिथे कुठल्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी बोलता, सगळे मार्क्स. आणि हे आम्हाला माहीत नव्हतं. रूम पार्टनर माझ्या 2 मुली होत्या, माझ्यासाठी अनोळखी होत्या. त्यांची भाषा मला कळायची नाही, माझी भाषा त्यांना कळायची नाही, इंग्लिश येतच नाहीत, त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम. आणि मग माझ्या मुली समजून मी त्यांचं सगळं करून द्यायची. मला सकाळी लवकर उठायची सवय, 5लाच मी उठते अशी, पण
आणि त्या मुली झोपून असायच्या. मी सांगायची तुम्ही झोपा, मी तुमचं सगळं करून, मी त्यांची बॅग पण भरून ठेवायची सगळं. म्हणजे हे सुद्धा त्यांनी तिथे सांगितलं आणि अशा या पद्धतीने माझे मार्क्स काउंट झाले. त्यावेळेला मला 600 मार्क्स होते, तर आउट ऑफ 600 मार्क्स मला मिळाले आणि शेवटचा क्वेश्चन आन्सरचा पण मी मिसेस इंडिया इंटरनॅशनल ब्युटी क्वीन सिंगापूर. त्या वेळेला मला अजून 2 टायटल मिळाली, मिसेस टाईमलेस ब्युटी आणि मोटिवेशन क्वीन. हे झालं, आले मी इंडियामध्ये. पण तेवढं आपण म्हणावं ना की त्या पद्धतीने मला जे प्रेझेंटेशन करायला संधी नाही मिळाली, कारण मला वेळोवेळी मराठी स्त्री म्हणून खूप असं डॉमिनेट केलं गेलं सगळ्याच ठिकाणी. आणि मध्यमवर्गीय घरातली आहे, मिडल क्लास फॅमिलीतली आहे, त्याच्यामुळे मला खूप ठिकाणी डावललं गेलं. पण मी माझ्या पद्धतीने मला स्वतःला कसं प्रेझेंट करता येईल. आता महाले साहेब नाही आहेत इथे, आता ते बाहेर गेलेत, त्यांना पण मी भेटले, मी त्यांच्या घराजवळच राहते. माझे मिस्टर विलास मिस्त्री, आपल्या पवार फॅमिलीशी खूप जवळचे संबंध आहेत त्यांचे, आम्ही त्यांना पण भेटलो त्यावेळेला. पण हे जे काय आहे, ही स्पर्धा काय आहे हे सिरियसली कोणी घेतलंच नाही. असं वाटायचं की कॉमन आहे. पण ज्या वेळेला सेकंड टाईम माझी ह्या स्पर्धेतून पुढच्या स्पर्धेसाठी डायरेक्ट एंट्री झाली, ती म्हणजे ग्लोबल इंटरनॅशनलसाठी. मग मी म्हटलं नाही, आताही मला जायचं. एक मी सांगू इच्छिते की ही जी संधी मिळाली, ही संधी एवढ्या सहजासहजी कुणाला मिळत नाही, ह्याचं महत्त्व मला समजलं होतं. कारण मी वयाची 50शी पार केलेली स्त्री आहे आणि ह्या वयामध्ये शक्यच नाही असं काही करायला मिळेल. परंतु मी ते करून दाखवलं आणि मी मिसेस ग्लोबलसाठी पुन्हा मी साऊथ आफ्रिकेला गेले. पण आता इथे स्पर्धा खूप जास्त टफ होती. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, सकाळी 4:30 वाजेपासून रात्री 9:30 वाजेपर्यंत 4 इंचची हील घालून कंटिन्यू वॉक करायचा. ते बसायचं नाही, ते सांगतील तेच खायचं, त्यांनी ज्या पद्धतीने ग्रूमिंग दिलं तेच करायचं. पण इथे मला कॉम्पिटिशनला होती ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड, ह्या 2 लेडीज माझ्या कॉम्पिटिशनला होत्या आणि ह्यांनी मला भरपूर प्रमाणात त्रास दिला, भरपूर प्रमाणात सगळ्या प्रकारे, की मी कशी हारणार. पण मी पण खूप जिद्दीला पेटले होते. आणि ज्या वेळेला लास्ट मोमेंटला माझी स्पर्धा होती, त्यावेळेला मला क्लोरोफॉर्म देण्यात आला त्यांच्याकडून की ही स्पर्धेपर्यंत पोहोचणारच नाही. आणि त्या लिफ्टमध्ये ह्या दोघी होत्या, मी पण त्या लिफ्टमध्ये होते. पण मी त्यांना बघून घाबरले. पण म्हणतो ना, देव असतो, सगळीकडे देव असतो. एक कुणीतरी अनोळखी जेंट्स त्या लिफ्टमध्ये आला. मी त्यांना, माझी भाषा त्यांना कळत नव्हती, पण त्यांना हे कळत होतं की मी कुठल्या तरी संकटात आहे. आणि मी त्यांना फक्त हे सांगितलं की मला ह्या लेडीज मारण्याचा प्रयत्न करत आहेत, तर प्लीज मला वाचवा. मी त्यांचा हात धरून मी माझ्या रूमपर्यंत गेले आणि मग माझे कॉर्डिनेटर तिथे होते त्यांना मी सांगितली ही गोष्ट. आणि त्यांनी ते CCTV कॅमेरे वगैरे सगळं बघून त्या 2 लेडीज बाद झाल्या. म्हणजे मला कॉम्पिटिशनला तसंही दुसऱ्या लेडीज होत्या, पण ह्या 2 तिथनं बाद झाल्या. आणि मग तिथनं त्या दिवशी लास्टला जो आमचा मेन राऊंड असतो, कॅटवॉक राऊंड आणि क्वेश्चन आन्सर राऊंड, तो पण मी पार केला. तिथेही मला प्रश्न विचारला गेला की तो प्रश्न मी माझ्या प्रत्येक प्रोग्राममध्ये मी शेअर करते. मी आजही तो शेअर करते आहे की त्यांनी मला जो प्रश्न विचारला की इंडियामध्ये, तुम्ही इंडियातनं आला आहात आणि इंडियामध्ये 2 प्रकारचे गॉड असतात, एक मेल आणि एक फिमेल, तर तुम्हाला कुठला गॉड आवडतो आणि का? आणि उत्तराचा ॲन्सर तुम्हाला द्यायचं आहे 3 सेकंदाच्या आत. मी विदिन 1.5 ते 2 सेकंदाच्या आत हात वरती केला आणि सांगितलं सर मी रेडी आहे. तर बोलले सांगा. तर म्हटलं सर माझ्यासाठी मेल फिमेल गॉड असं नाही आहे, मला दोन्ही गॉड आवडतात. त्यांनी मला परत सांगितलं नाही तुम्हाला एकाच गॉडचा आन्सर द्यावा लागेल. म्हटलं नाही, माझ्यासाठी देव 2 आहेत. तो म्हणे कसं? तर म्हटलं माझ्यासाठी देव माझे आईवडील आहेत, माझ्या आईवडिलानंतर सगळे देव, आधी माझे आईवडील. आणि ते मेल फिमेल असल्यामुळे त्यातला एक मी चॉईस नाही करू शकत. आणि ॲक्च्युली त्याचं ॲन्सर जे होतं ते अर्धनारी नटेश्वर हे ॲन्सर होतं. पण मी त्याच्याही पलीकडे जाऊन हे ॲन्सर दिलं, तर त्या ॲन्सरला मला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं आणि मी पुन्हा विनर झाले मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल ब्युटी क्वीन. की 72 देशातल्या लेडीज तिथे आलेल्या होत्या. आणि मी म्हणजे ऐश्वर्या रायला आत्तापर्यंत 2 क्राऊन मिळाले, पण मी हे वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे. मला टोटल 8 क्राऊन मिळालेत. आणि त्याच्यात हा एक जो क्राऊन मी आत्ता घातला आहे हा माझा विनरचा क्राऊन आहे. अशा या पद्धतीचे मला 8 क्राऊन मिळाले. मोटिवेशनल क्वीन, टाईमलेस ब्युटी, त्याच्यानंतर डिवोटेड क्वीन, असे बरेचसे मी अवॉर्ड घेतले. पण ते घेतल्यानंतर मी जेव्हा इंडियात आले
आणि हळूहळू ही न्यूज जसं जसं न्यूजपेपर चॅनल्सद्वारे जर सगळीकडे पोहोचली, तुम्ही बिलीव करणार नाही, ही घटना, ही जी तारीख आहे 23 सप्टेंबर 2018 आणि आजची आहे जून, हा जून महिना, आत्तापर्यंत मी जवळजवळ 650 अवॉर्ड घेतलेत. प्रत्येक प्रांतातून मला बोलवलं जातं अवॉर्डसाठी. आता मी पुढच्या काही दिवसात उत्तराखंडला चालले. उत्तराखंड सरकारकडनं माझा खूप मोठा सत्कार आहे, मी तिथे पण जाते आहे. मी एकच संदेश सगळ्या महिलांना देऊ इच्छिते की जसं आता सरांनी सांगितलं की आपल्याला यश मिळवण्यासाठी वय याचं बंधन नसतं. तुम्ही कुठल्याही वयात तुम्हाला ती योग्य ती संधी मिळाली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये एक आत्मविश्वास हवा, सहनशीलता हवी, जिद्द हवी आणि तुम्ही त्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी तुमच्याकडे ती निर्णय क्षमता हवी. जर हे गुण तुमच्यात असतील तर तुम्ही नक्कीच कुठल्याही वयामध्ये तुम्ही तुमचं यश मिळवू शकतात आणि शिखर गाठू शकतात. मी सगळ्या महिलांना आणि विशेष करून पुरुषांना मी एक विनंती करते की मला माझ्या घरातनं विरोध किंवा सपोर्ट ह्या दोन्ही गोष्टी नव्हत्या. म्हणजे जायचं नाही असं नाही, पण मी तुझ्यासाठी हे पण करणार नाही. मग तिथे माझी सगळी फॅमिलीच होती. फक्त माझा मुलगा आणि माझी मुलगी जर सोडली तर मला सगळ्यांनी, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या मित्रमंडळींनी, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी की हे का, मला 3 मुलं, 2 मुली, 1 मुलगा, मी आजी आहे, मला 7 वर्षाची नात आहे. आणि सगळे मला म्हणायचे की तुला आत्ता ह्या वयात काय गरज आहे, तुला ह्या वयात काय गरज आहे. म्हणलं असं काही नाही, ह्या वयात म्हणजे मी काही इतकी म्हातारी नाही झाले, मी आजही काहीतरी करू शकते. आणि मी ती संधी मी तुम्हाला काय सांगितलं की माझ्यात ती जिद्द होती, ती सहनशीलता होती, ते सगळं सहन करण्याची तो निर्णय क्षमता होती माझ्यामध्ये आणि ते मी सिद्ध करून दाखवलं. आणि आज इंडियाची आयकॉन मी झाले. ऐश्वर्या राय नंतर आज माझं नाव घेतलं जातं. मला माझा खूप अभिमान वाटतो. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की ज्या वेळेला मी पुन्हा माझ्या पहिल्या मुद्द्यावर येते की ज्या वेळेला मी ॲडमिशनसाठी KTHM कॉलेजमध्ये आले होते, त्यावेळेला एका मोठ्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये माझे सगळे शाळेतले मित्रमैत्रिणी तिकडे गेले होते आणि मी एकटीच इकडे पडले की इथे माझे कोणीच मित्रमैत्रिणी नव्हते. आणि त्यावेळेला ते सांगायचे, अगं इकडे तुझा प्रोग्रेसच होणार नाही, तू काहीच करू शकणार नाही, ह्या कॉलेजमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात, हे असतात. पण नाही, माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी इथे आले, पण तरीसुद्धा मी इथलं मी शिक्षण माझं पूर्ण केलं, माझ्यातलं वेगळेपण जगलं. आणि ज्यावेळेस माझी सक्सेस पार्टी मी दिली, आवर्जून मी सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बघा मी KTHM कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि मी आज काय करून दाखवलं होतं. थँक्यू. ह्यासाठी मी सगळ्या महिलांना माझ्याकडनं एक निवेदन देते की तुम्हाला तुमच्या क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात जर जायचं असेल तर नक्की माझ्याकडे या. आत्तापर्यंत मी हिरकणी अवॉर्ड, पाणी फाउंडेशन अवॉर्डपासून मी खूप मोठे अवॉर्ड घेतलेले आहेत. फक्त अवॉर्ड घेऊन चालत नाही, आपल्यातलं वेगळेपण तुम्हाला सिद्ध करायचं आहे. जर तुम्हाला योग्य ती संधी हवी असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये तर माझ्याकडे या, कारण मी इंटरनॅशनल लेवलला सुद्धा मी काम करते आहे. मी ग्रामीण एरियातही जाऊन काम करते, मी तालुका बेसवर पण मी काम करते, मी जिल्ह्यातही करते. माझ्याकडे अशा महिला आहेत की त्या गृहउद्योग पण करतात, माझ्याकडे अशा महिला आहेत की ते पायावर उभं राहून इथे छोटे कोर्सेस पण करतात, त्यांनाही मी मार्गदर्शन करते. ज्यांना कोणाला काही हवं असेल की खरंच आम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, प्लीज त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या आयुष्यातली येणारी संधी गमावू नका, त्याचा फायदा घ्या. थँक्यू. थँक्यू मॅडम. आता केवळ 2 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ॲस्ट्रोफिजिक्स ही पदवी घेतली. त्यानंतर सायन्स अवेअरनेसचा ध्यास त्यांनी घेतला, त्यामुळे नाईट स्काय ऑब्झर्वेशन, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, सायन्स कॉम्पिटिशन्स असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. असे एक आपले माजी विद्यार्थी आदरणीय श्री सचिन मालेगावकर, आपणास विनंती की आपण आपली यशोगाथा सांगाल. धन्यवाद तुषार पाटील सर. हो, गेले 2-2.5 माफ करा सर, तत्पूर्वी मी तुम्हाला थांबवतो. एक विद्यार्थिनी लक्षपूर्वक ऐका. श्रद्धा महेश शिरसाट ही विद्यार्थिनी सभागृहात बसलेली आहे. कृपया तिने बॅक साईडला जायचं आहे, तुला घरून काहीतरी निरोप आहे. कंटिन्यू. धन्यवाद तुषार पाटील सर. आणि 50 वर्षाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंतचे सर्व साक्षीदार, मग त्यात निलिमाताई असतील, वसंत पवार असतील आणि हिरे थोरात मुरकुटे या सगळ्या धुरीणांनी चालू केलेली ही संस्था, ज्याचा आढावा
आमचे मित्र मनीष यांनी घेतला. मित्रांनो, आपण नाशिकमधल्या एका अशा जागेमध्ये आहोत की ज्या जागेची चर्चा आणि ज्या जागेचं रिकमेंडेशन ह्या महिन्यात सर्वात जास्त शहरामध्ये होतं. कारण या महिन्यामध्ये शहरामध्ये जेवढे निकाल लागतात 10वीचे आणि 12वीचे, तर प्रत्येक घरामध्ये पहिला प्रश्न विचारला जातो तर कोणत्या कॉलेजला जावं. आणि मला खात्री आहे आणि खात्रीने सांगावंसं वाटतं की शहरातल्या कोणत्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावं असं जेव्हा प्रत्येक घरात चर्चा केली जात असेल तर नंबर 1ला KTHM कॉलेजचं नाव येतं मित्रांनो. आणि हे काय येत आहे याचा एक छोटासा आढावा मनीषने जो दिला त्याला एका शब्दात जर मांडायचं असेल तर ते म्हणजे सोशल कोशंट. हे खरं सेक्युलर कॉलेज आहे असं मी म्हणेल की अनेक जाती धर्माच्या मुलांना इथे सहज ॲब्सॉर्ब केलं जातं. आणि इथला जो सगळा स्टाफ आहे हा सगळा स्टाफ, मला त्या स्टाफविषयी जेव्हा माझ्या मनात विचार येतो तेव्हा मला झेडपीची प्राथमिक शाळा आठवते की जेव्हा झेडपीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत जेव्हा मुलगा येतो तेव्हा मुख्याध्यापकापासून तर सर्व शिक्षकांपर्यंत त्या मुलाची 7वीपर्यंत आपला मुलगा आहे अशी काळजी घेण्याचं एक कल्चर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आजही अनेक झेडपीच्या शाळांमध्ये असे अनेक शिक्षक आहेत आणि तीच परंपरा मला वाटतं KTHM कॉलेजमध्ये आहे, जी उच्च विद्या जिथे आपण घेतो त्या काळामध्ये तेच वातावरण, तीच संस्कृती आणि तेच सहकार्य आपल्याला मिळतं. असंच सहकार्य मला माझ्या BScच्या काळामध्ये इथे मिळालं. मला शिकवलेले अनेक शिक्षक आत्ता इथे उपस्थित आहे. त्यातल्या काहींचं नाव मी घेईल, जसे AT सोनवणे, VS काळे सर आहे, अनेक महिला प्राध्यापक पण आहे. आणि अजून एक नाव घ्यावं वाटेल जे आमच्या HOD डॉक्टर मिसेस मंडलिक मॅडम, की ज्यांनी त्यांच्या संपूर्ण शिक्षणाच्या किंवा शिक्षकाच्या कालामध्ये असा एकही दिवस घालवलेला नाही की त्यांनी वर्गातल्या किंवा क्लासमधल्या विद्यार्थ्यांना मी कुठे पाठवू शकेल, नवीन प्रयोग करायला, नवीन प्रोजेक्ट करायला आणि त्याच्या करिअरमध्ये मी कुठे मदत करू शकेल. असे अनेक शिक्षक आहेत इथे. तर त्यातल्या त्यांनी आम्हाला मात्र BScला असताना त्यांचं एक नेचर आम्ही पाहिलं की त्या शिस्तबद्ध होत्या आणि सातत्याने आपण ज्या विषयात आहोत त्या विषयामध्ये आपण एखादं चांगलं काम केलं पाहिजे आणि ते काम उच्च दर्जाचं असलं पाहिजे. म्हणून नेहमी माजी विद्यार्थ्यांशी अतिशय चांगला संपर्क असलेल्या त्या प्राध्यापक आहेत. आणि त्यांनी आम्हाला आमच्या BScला आमच्या प्रकल्प गाईड म्हणून जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी आमच्यापुढे प्रश्न टाकला. आज माझा अजून एक सहकारी इथे असता ॲडव्होकेट महेश आहेर, की जो आमच्या माजी विद्यार्थी संघाचा एक मोठा सदस्य आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे तुम्ही काहीतरी वेगळं करा. हे वेगळं करायला सांगणारे शिक्षक इथं आहेत आणि त्या वेगळं करण्याच्या त्यांच्या आव्हानाला जो आम्ही प्रतिसाद दिला. मित्रांनो, मला एक संधी मिळाली ती म्हणजे पुणे विद्यापीठामध्ये MSc फिजिक्स करायला. या कॉलेजमधनं जेव्हा मी BSc फिजिक्स पूर्ण केलं, कॉलेजमध्ये बहुतेक माझा नंबर 1 आहे आणि मग त्या सगळ्या मेरिटवर मी पुणे विद्यापीठातल्या फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये गेलो. त्या प्रकल्पाची आठवण म्हणजे नेहमी फिजिक्सला किंवा सायन्सला आपण जेव्हा एखादा प्रकल्प करतो तेव्हा ठराविक काही मॅगझिन असतात आणि त्याच्यातनं एखादं सर्किट बनवणे किंवा एखादा कोणीतरी आधी केलेला रेडीमेड प्रोजेक्ट करणे. तर या सगळ्याला टाळून मॅडमने आम्हाला काही नवीन गोष्टी दिल्या, आम्हाला प्रत्येकाला दिल्या, 10-12 जणांनी दिल्या त्यांच्याकडचे जेवढे मुलं होते. तर त्यातला टेलिस्कोप नावाचा विषय त्यांनी मला दिला आणि माझ्या BScला 1994 साली मी पहिल्यांदा टेलिस्कोप बनवला. आणि हा टेलिस्कोप बनवण्यासाठी मला त्यांनी पाठवलं पुण्यामधल्या आयुका या संस्थेमध्ये, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. भारत देशामध्ये थिअरॉटिकल ॲस्ट्रोफिजिक्स किंवा समीकरणांचा अभ्यास करून खगोलशास्त्राचा वेध घेणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी डॉक्टर जयंत नाळीकरांनी सुरू केलेली ती संस्था आहे. आणि त्या संस्थेमध्ये ह्या प्रकल्पाच्या निमित्ताने गेलो BScला असताना आणि मग पुढे MScला असताना तिथेच ॲस्ट्रोफिजिक्स हा स्पेशल सब्जेक्ट घेऊन मला तिथे MSc करायला संधी मिळाली. ह्या संधीचे जे काही सगळे अनुभव आहेत तर त्या आयुका नावाच्या संस्थेमध्ये अनेक नोबेल लॉरेट्स अशा शास्त्रज्ञांबरोबर काम करायला मिळालं. अलीकडे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की देवकणाचा शोध लावण्याचा एक प्रयोग चालू आहे ज्याला गॉड्स पार्टिकल म्हणता, किंवा सन नावाची जी लॅबोरेटरी आहे जिनिवामध्ये. अशा सगळ्या लॅबोरेटरीमध्ये काम करणारे अनेक सायंटिस्ट आम्हाला तिथे शिकत असताना त्यांच्याशी बोलायला आणि त्यांच्याबरोबर अभ्यास करायला संधी मिळाली.
त्या संधीचा अजून एक तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे 95 साली अमावस्येच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी एक सूर्यग्रहण होतं, ज्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. आयुकाचे एक शास्त्रज्ञ होते डॉक्टर NC राणा. त्यांच्या डोक्यात असं आलं की आपण सूर्याची जी त्रिज्या मोजतो ही त्रिज्या नेमकी काय आहे. तर त्यांना यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळालेले ते सायंटिस्ट होते. नारळीकरांचे PhDचे गाईड होते. कधीही स्वस्थ न बसणारा सायंटिस्ट होते. त्याच्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की आपण ही जी काही त्रिज्या सूर्याची मोजतो आहे ही काहीतरी कमी जास्त आहे. आणि त्यांनी एक अनाऊन्समेंट केली की ह्या सूर्यग्रहणामध्ये, येणाऱ्या सूर्यग्रहणात आम्हाला काही प्रकल्प करायचा आहे आणि ती त्रिज्या मोजायची आहे. ती त्रिज्या मोजण्यासाठीचा जो काही प्रकल्प होता, पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स डिपार्टमेंटचा विद्यार्थी म्हणून मला त्याच्यामध्ये एक सहभाग घ्यायला मिळाला आणि एका मोठ्या संशोधन प्रकल्पाचा एक साक्षीदार होण्याचं, ज्याला म्हणूया की संधी मिळाली मला, की त्या संपूर्ण 4 महिन्यामध्ये अतिशय उच्च दर्जाच्या संशोधन करणाऱ्या अकॅडमिक वातावरणामध्ये एक काम करण्याची संधी मिळाली आणि त्या प्रकल्पाचा मी एक साक्षीदार आहे. ती त्रिज्या आम्ही जी काही मोजली ती 650 किलोमीटरने जास्त भरली आणि तेव्हापासून तो आम्ही इंटरनॅशनल लेवलला प्रसिद्ध केला तो सगळा रिसर्च. आणि तेव्हापासून सूर्याची त्रिज्या ही व्यास हा 1250 किलोमीटरने जास्त पकडला जातो. तर अशा पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत असताना अनेक इन्स्टिट्यूट इंडियामध्ये आहे. आजच्या यशोगाथेच्या निमित्ताने मला KTHM कॉलेजच्या आजी विद्यार्थ्यांना पण सांगावंसं वाटतं आहे. आणि ह्या KTHM कॉलेजची किंवा संस्थेची धुरा ज्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या हातात आहे, निलिमाताईंपासून तर आत्ताच्या पिढीपर्यंत, सचिन पिंगळेंपर्यंत, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ह्या कॉलेजमध्ये, हे सेक्युलर कॉलेज आहे असं मी म्हणालो, हे एक प्रायव्हेट विद्यापीठ आहे एवढ्या दर्जाचं आपण काम करतो आहोत. जरी आपण प्रायव्हेट विद्यापीठाचा दर्जा घेतलेला नाही तरी सरकारच्या अनुदानावर चालत असलेली एक अतिशय समृद्ध शिक्षण प्रणाली आपण इथे राबवत आहोत. मला जाता जाता इथे एवढं एक सांगायचं आहे की अनेक अपॉर्च्युनिटीज, अनेक क्षमता आपल्या ह्या कॉलेजमध्ये आहेत. इथे अनेक चांगल्या दर्जाचे प्राध्यापक आहेत. पुण्यामध्ये शिकत असताना एक जाणवलं की किमान एक 50 इन्स्टिट्यूट आहे विज्ञानाच्या वेगवेगळ्या विषयांच्या, नुसत्या माझ्याच विषयाच्या नाही, फिजिक्सच्या, तर केमिस्ट्री, बायोलॉजी आणि सगळ्या सायन्सच्या ह्या सगळ्या इन्स्टिट्यूटबरोबर ह्या कॉलेजने काहीतरी एक मेमोरंडम ऑफ असोसिएशन करून विद्यार्थ्यांना चांगल्या संधी देऊ शकतात. आणि असे असोसिएशन करणं मला वाटतं की आपल्या संस्थेला किंवा तिच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने काही यश आपल्याला आणखीन पदरात पाडून घेता येईल आणि अनेक मुलांना अनेक ठिकाणी जायला संधी मिळेल. कारण गेली 5-10 वर्षे ह्या शहरामध्ये पुन्हा परत आल्यानंतर मी ॲस्ट्रोफिजिक्स केलं, पण त्यानंतर मला MBA करावं असं वाटलं. कारण ते ॲस्ट्रोफिजिक्स आयुकामध्ये करत असताना असं लक्षात आलं की आपण एखादा रिसर्च करू नक्की, कारण तेवढ्या कॅलिबरचे आपण आहोत, पण असं लक्षात आलं की आपण थोडंसं वेगळा ट्रॅक घेऊया. की हे सगळं जे काही सायन्स आहे, जे मला वयाच्या 22व्या वर्षी बघायला मिळालं, नोबेल लॉरेट्स बघायला मिळाले, हे आपण स्कूलमध्ये असताना जर बघितले असते तर कसं झालं असतं. आणि हे विचार मनात ठेवून थोडं लोकल करिअर कसं करता येईल यासाठी MBAचा मार्ग निवडायचा होता. पण MBAला थोडा स्कोअर कमी आला. पुन्हा विद्यापीठामध्ये MSc डिफेन्सला ॲडमिशन घेतली. 1 वर्ष MSc डिफेन्स केलं, जिथे अतिशय सुंदर संरक्षण शास्त्राचा अभ्यास केला जातो. आणि ते पूर्ण करून किंवा त्याचा एक अनुभव घेऊन मी परत MBAला गेलो. आणि MBAला आल्यानंतर मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी MBA केलं. नंतर इंडस्ट्रीयल कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव म्हणून पुन्हा मला मंडलिक मॅडम मदतीला आल्या. त्यांनी त्यांच्या एका सहकारी प्राध्यापकाच्या मुलाकडे मला रिकमेंड केलं. इथे नाशिक सकाळमध्ये पण रिकमेंडेशन झालं होतं, सिलेक्शन झालं होतं ॲडव्हर्टायझिंग विभागामध्ये. पण एका हायटेक कंपनीमध्ये 2-2.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. आणि पुढे असं लक्षात आलं की हे सगळं चालू आहे, पण आपण कुठेतरी सातत्याने शिक्षण क्षेत्राशी निगडीत असावं. या संपूर्ण प्रवासात गेली 15-20 वर्ष नाशिकमधल्या ग्रामीण भागामधल्या 10-1 हजार मुलांना आपण टेलिस्कोप हा प्रत्यक्ष जागी नेऊन आणि खगोलशास्त्र नेमकं काय आहे हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातनं बरेचसे विद्यार्थी मोटिवेट होऊन पुढे त्यांच्या इंजिनिअरिंग किंवा ॲस्ट्रॉनॉमीच्या विषयाला ते जात आहेत. हे सगळं काम करत असताना, हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत असताना, तो जो सोशल क्वोशंट मी म्हणालो की KTHM कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला समाजाशी
एक सजगता निर्माण करण्याचं हे सगळं वातावरण इथे आहे. इथे उपमहापौर म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक KTHMचे विद्यार्थी नाशिक शहराचं नेतृत्व करत आहे. शहरातले आमदारसुद्धा इथेच शिकलेले आहेत, इथेच प्राध्यापक आहेत. तर मला असं वाटतं की ह्या कॉलेजमधून अजून काही नाशिकच्या लेवलला संशोधन प्रकल्प व्हावेत. कारण 2 गोष्टी माझ्या समोर आल्यात आत्ता की नाशिकचीच मुलं आहेत, पण ओहायो युनिव्हर्सिटीमध्ये एक मुलगी आहे जी नाशिकच्या बॉर्डरवरच्या किंवा महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच्या लँग्वेजेसचा अभ्यास करते. तिच्या अभ्यासाशी जो माझा संबंध आला तर मला असं वाटलं की अरे इंग्लंडमधल्या एका विद्यापीठाला नंदुरबार धडगावच्या भाषांमध्ये एवढा इंटरेस्ट आहे आणि जगभरातल्या मुलांना अभ्यासासाठी सोयीचं व्हावं म्हणून एक अद्ययावत सॉफ्टवेअर जर UKची युनिव्हर्सिटी बनवू शकते तर माझं KTHMचं कॉलेज का नाही किंवा इथले विद्यार्थी का नाही. तर अशा पद्धतीने आपण आपल्या ॲकॅडमिक एक्सलन्सचा काही एक्सपान्शन करू शकतो का, असं आम्ही सगळे माजी विद्यार्थी एक विचार करतो आहोत आणि तुम्ही सगळेजण याच्यामध्ये कुठेतरी सहभागी व्हा असं आवाहन करून आजचं माझं इंटरॅक्शन मी थांबवतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आणि ज्यानं आपलं अख्खं आयुष्य हे राष्ट्रीय सेवा योजनेसाठी समर्पित केलेलं आहे. चीनमधील इंडो चायना मीटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा अर्थातच विनायक राजगुरू. मी त्याला पाचारण करतो, त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. सॉरी सर, मी जरा मध्ये एक बोलायचं आहे मला की आगामी माझी एक सिरियल येते जिजामाता सोनी मराठी चॅनलवर. नेक्स्ट बिग बॉसमध्ये मी सिलेक्ट झालेली आहे आणि माझे एक हिंदी चित्रपट येतो आहे संजय लीला भन्सालींबरोबरचा. राणी मुखर्जीच्या आधीच्या वयाची भूमिका मी करते. तर प्लीज सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. नमस्कार. आणि मला थोडं जाण्याची घाई आहे, एका ठिकाणी मला जायचं आहे, तर मी तुमच्या सगळ्यांची रजा घेते. थँक्यू. मला आज इथे बोलवलं, मी सगळ्यांचे मनापूर्वक आभार. नमस्कार. मविप्र परिवारातर्फे आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक नमस्कार. खरं तर कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा वरती जशा सगळ्या लाईट आहेत तसा मी होतो, पण सध्या मी त्या लाईटसारखा झालो आहे. म्हणजे मला आज कळालं आहे की प्रमुख पाहुणे होण्यासाठी तुम्हाला 5 तास एका खुर्चीवर कंटिन्यू बसावं लागतं आणि एकाच ठिकाणी बघावं लागतं. नाशिकचा पाऊस हा जसा एक कवितेत म्हटलं आहे, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. नाशिकचा पाऊस हा जसा धुवाधार येतो तसा तो धुवून पण काढतो. त्यामुळे कृपया करून अजून 10 मिनटं कोणी बाहेर जाऊ नका, नाहीतर धुलाई होण्याची जास्त शक्यता आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे की आयुष्यात 1% का व्हावं माणसाने. इथे बसलेली 14 रत्न आहेत, त्यातली 13 परीस आहेत आणि मी एक तो लोखंड आहे. प्रत्येकाने सांगितलं आयुष्यात त्यांनी काय केलं आहे, मी तुम्हाला सांगेल आयुष्यात काय करू नका. सगळे लोक बोलतात की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा, पण मी एक सांगेल की तुम्ही आयुष्यात काय करू नका. 8वीला होतो, सेम इंग्लिश नवीनच आलेलं श्रीराम विद्यालय पंचवटीत, सेम इंग्लिश शाळेत नवीनच आलं. आईचा हट्ट होता की मुलांनी सेम इंग्लिश घ्यावं कारण स्पर्धेचं युग आहे, त्या युगात मुलगा टिकायला हवा. सेम इंग्लिश घेतलं, पण हुशार वर्गातला सगळ्यात विद्यार्थी मी होतो. 8वीला आईला बोलवलं, 9वीला बोलवलं की मुलाचं सेम इंग्लिश काढा, आमच्या शाळेची सेम इंग्लिशची ग्रँड जाईल. आई बोलते नाही काढणार, ग्रँड गेली तरी काय हरकत नाही. म्हटलं हे, आणि प्रत्येक शिक्षक यायचा रागाने बघायचा कारण ग्रँड जाणार, रागाने बघायचा आणि बाहेर उभा करायचा. मलाही कधी अभ्यासात रस म्हणजे असेलही कदाचित, मी 4थीत स्कॉलरशिपला एक मार्काने राहिलो होतो तेव्हा असेलही रस, पण नंतर उन्हाळक्या करायला लागलो, हाणामाऱ्या मारामाऱ्या, एखाद्याची मजा मस्ती, म्हणजे बॅट मिस घेऊन जायचो, बॉल मिस घेऊन जायचो आणि दोन्ही हरवून यायचो, असा मी होतो. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये 10वी कशी तरी झाली. 10वीला आल्यानंतर आयुष्यातले 2 गोष्टी झाल्या, एक सगळ्यात चांगली गोष्ट झाली आणि एक सगळ्यात वाईट गोष्ट झाली. सगळ्यात चांगली गोष्ट अशी की 10वीला असताना मला सगळ्यात जास्त मार्क्स पडले आणि वाईट गोष्ट अशी की ते फक्त 65% होते. म्हणजे आजपर्यंत मी त्याच्यावरती कधी मार्क्स मिळवले नाही आहेत. मगाशी सांगितलं की 70-77% वगैरे त्या काळात त्यांना मिळालेले आहेत. सध्या मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीमध्ये मास्टर कंप्लीट केलं आहे
11वीला कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर मला लहानपणापासून आर्मीमध्ये करिअर करायचं, आर्मी ऑफिसर व्हायचं अशी खूप इच्छा आहे. तर 11वीला NCC घ्यायचं म्हणून उशीर झालेला. ॲडमिशनची एक गंमत अशी होती की नाशिकमधल्या एका कॉलेजमध्ये माझा नंबर लागला होता 3ऱ्या मेरिट लिस्टला. पण आईची इच्छा अशी होती की मी KTHM कॉलेजलाच ॲडमिशन घ्यावं. का? कारण ती जेव्हा प्रेग्नेंट होती, मी तिच्या पोटात होतो, तेव्हा ती KTHM कॉलेजला TY करत होती. म्हणून तिची इच्छा अशी की मी पण KTHMलाच घ्यावं. माझ्यासोबत माझा मुलगा कॉलेजला तेव्हा होता. माझा भाऊ, काकांचा मुलगा, तो एका संस्थेच्या बॉडीवर. त्याला विचारलं, मला बास्केटबॉल पण खेळायचं होतं. मी 7वीत असताना बास्केटबॉल खेळायला सुरुवात केली. एक 6-7 महिन्यातच, म्हणजे फास्ट लर्निंग माझ्यात आहे. 6-7 महिन्यातच मी स्टेट लेवल खेळलो. आमच्या ग्राउंडवरचा सगळ्यात छोटा मुलगा होतो जो स्टेट लेवल खेळला तेव्हा. हा सगळं मग मला बास्केटबॉल खेळायचा. हा सगळा प्रवास चालू असताना जिद्द की मला बास्केटबॉल खेळायचं. म्हणून भावाला विचारलं कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ, तर तो बोलला ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहेस तिथे तर ग्राउंड पण नाही आहे बास्केटबॉलचं, मग तू KTHMला घे. तो आहे दुसऱ्या संस्थेच्या बॉडीवर. तो बोलला KTHMला घे. तो पण उत्कृष्ट कबड्डीपटू आहे, किशोर राजगुरू म्हणून. त्याने सांगितलं. मग ठीक आहे, ठरलं. आलो, बघितलं 3री मेरिट लिस्ट, नंबर नाही लागला. मग काय करायचं? आईचं सारखं तेच, मुलगा याच कॉलेजला. बरं म्हटलं ठीक आहे. मग वडील मॅनेजमेंट कोट्यातनं ॲडमिशन घेतलं. मग तेव्हा ॲडमिशन तर भेटली नव्हती. मॅनेजमेंट कोट्यातनं ॲडमिशन कसं असतं, बाकीच्या मुलांचे क्लासेस सुरू होतात आणि ॲडमिशन प्रोसेस चालू असते ना मॅनेजमेंटची. मग एक 15 दिवसांनी वगैरे आम्ही कॉलेजला येतो. त्यामुळे काय माहीत नसतं की कोण शिक्षक आहे, काय सांगेल त्या वर्गात बसायचं. असे मी 4 वर्ग, म्हणजे 2-2 दिवस बसून सगळे वर्ग केले होते 11वीचे. तर मग मला असं मॅनेजमेंटमधनं ॲडमिशन भेटलं. त्यामुळे NCC घ्यायचं, पण ऑलरेडी NCCचं सिलेक्शन झालेलं. एका संडेला 7:30 वाजता ग्राउंडवर गेलो. एक नोटीस आलेली होती की 2 मुली घेऊन आल्या युनिफॉर्ममध्ये आर्मीच्या, आपल्या आर्मी NCCच्या, की ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी संडेला यावं. तर मी 7:30ला गेलो आणि तिथे गेलो तर ते बोललेत की ऑलरेडी झालं आहे सिलेक्शन. मी म्हटलं असं कसं झालं, तुम्ही तर नोटीस पाठवली. ती म्हणजे मागच्या संडेची होती, या संडेला झालेत. म्हटलं मग काय करू? ते बोलले पांढरे कपडे घातलेले पोरं वरती असतील, पण ते स्टॅम्प मारत नाही, असेच चालतात, तिथे जा. वरती गेलो. ते नेवल NCC, तिथला गणेश पाटील म्हणून सिनियर होता CC. तो बोलला काय? मी बोललो NCC घ्यायचं आहे. तो बोलला कितना भागेगा? मी बोललो आप कितना भगाओगे? म्हणजे काही नाही, फक्त माज, कितना भगाओगे? बोललो. तो बोलला भाग. 7:30चे 9:30 झाले. मी पळतोच आहे सकाळी ग्राउंडवर, वरच्या ग्राउंडवर कंटिन्यू 1.5-2 तास पळतोय. सर आले, ते बोलले का पळतोय हा? मग त्याच्या लक्षात आलं, त्यांनी मला पळायला लावलं होतं. मग तो बोलला थांब. ते सरांनी वगैरे घेऊन गेला. सर बोलले काय झालं? मी म्हटलं NCC घ्यायला आलो होतो. हा बोलला पळ. मग त्याला बोललेत की 2 तास. सर त्यांनी सांगितलं मला पळ. झालं. मग ते बोलले ठीक आहे, पुढच्या संडेला ये. पुढच्या संडेला आलो. युनिफॉर्म वगैरे नाही. 15 ऑगस्ट झाला तरी युनिफॉर्म नव्हता, कारण वेटिंगला होतो मी. 50च मुलं घेतात, वेटिंगला होतो. आणि ह्याच पिरियडमध्ये NCC घेतला. आणि तेव्हा एक अशी दुःखदायक घटना आपल्या संस्थेसाठी घडली की आपल्या आदरणीय साहेब यांचा देहांत झाला. त्याच दरम्यानमध्ये मी स्वतःला ह्या बाबतीत लकी समजेल की जेव्हा साहेबांना इथे आणण्यात आलं, पवार साहेबांना, तर तेव्हा त्यांना त्यांचं म्हणजे ते घेऊन जाण्यासाठी, खांदा देण्यासाठी काही मुलं निवडली होती. ती नेवल NCCची होती. कदाचित त्यांचा तो आशीर्वाद असेल आजही पाठीमागे, की आणि त्यांनी जबाबदारी दिली असेल. त्यामुळे मी आज सामाजिक क्षेत्रामध्ये यूथ डेव्हलपमेंटमध्ये काम करतो आहे. तर कदाचित त्यांचा तो आशीर्वाद असेल असं मी मानतो. आणि तो मग माझा प्रवास तिथून जो सुरू झाला, तर मी ATC कॅम्प न करता पण नॅशनल कॅम्पला NCCमध्ये सिलेक्ट झालो होतो. मी 2 नॅशनल कॅम्प केले. त्याच्यानंतर 11वी-12वीमध्ये NCC केलं. म्हणून आता काय करायचं म्हणून NSSला गेलो. आणि NSSला गेलो. NSSचा सय्यद पिंपरीला कॅम्प होता. म्हणजे तसं मी जास्त मोठा नाही, माझं वय फक्त 24 आहे. स्वप्नीलजी तुम्ही बोललात तुम्ही छोटा आहे, पण इथे प्रत्येकाला असं किती उंचावर गेला तरी त्याला वाटतंय की मी छोटाच आहे. खरं तर हीच आपल्या मविप्र समाजाची एक
अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे की माणूस कितीही वरती गेला तरी त्याला कायम वाटतं की मी छोटा आहे. तर ह्या दरम्यान मग गेलो तर सय्यद पिंपरीला कॅम्प होता, 7 दिवसीय शिबिर. आणि का जायचं तर 7 दिवस कॉलेजला यायला नाही भेटणार, मजा मस्ती करता येणार आणि आईवडील नसणार. तसं 11वीत असताना मी बॅगमध्ये सायकलची चेन, छोटं कटर वगैरे घेऊन फिरायचो. बोट क्लबला प्रचंड हाणामारी करायचो, म्हणजे हाणामारी करायचो आणि तिकडून तसं पळून जायचो. कधी सापडलो नाही, कारण कधी कॉलेजला यायचो पण वर्गात कधी गेलो नव्हतो. अशी सगळं चाललेलं होतं. 11वी 12वी झाली, FYला गेलो, NSS घेतलं. तिथे समर्थ भारत अभियान हे गाणं, पुणे विद्यापीठाचं समर्थ भारत अभियान, त्याच्या संदर्भातलं ते गाणं होतं की समर्थ बनण्यासाठी. तर आमचे NSSचे भंडारे सर ते ॲक्शन करायचे समर्थ बनण्यासाठी. आणि आम्ही तिथे बॉडी बिल्डर शो आपला समर्थ बनण्यासाठी असं. मग त्यांनी बघितलं हा काहीतरी धूळ उडवत मागे काहीतरी करतोय, बोलवलं. बोलले नाव काय? म्हटलं विनायक राजगुरू. बोलले पुढे ये. म्हटलं सकाळी सकाळी आता शिव्या खाणार, कारण काय व्हायचं मुलींची बस यायचा तोच वेळ झालेला. म्हणजे जे कोणी NSSमध्ये असतील त्यांना माहीत असेल की मुलं असतात आणि मुली अपडाऊन करतात, तर ते सकाळी बस यायचा तोच वेळ. मी म्हटलं आपण शिव्या खाऊ काय नाही, पण मुलींसमोर शिव्या खाणं म्हणजे थोडं जरा. मग सर बोलले हा याला फॉलो करा, हा चांगला नाचतोय. म्हटलं हे काय? मग मी ते बोलले आपण याच्यावर डान्स बसवायचा आहे आणि आपण 7 दिवसानंतर गावामध्ये तो प्रभात फेरीच्या वेळेस दाखवायचा आहे. मी म्हटलं ठीक. तर असं मी डान्स बसवला, सगळं केलं. मविप्र आणि KTHM ही अशी संस्था आहे ना, माझ्यासारख्या लोखंडाला किंवा खाणीतल्या कोळशाला त्यातनं शोधून काढून त्यांनी कसं हेरलं. जर त्या दिवशी सरांनी मला पुढं बोलवलं नसतं आणि नाचायला लावलं नसतं तर आयुष्यात आजपर्यंत मी इथे प्रमुख पाहुणा सोडा, पण मी आज तेच करत असतो. बोट क्लबला बस, हाणामारी कर, कोणाला तरी काहीतरी बोल. कॉलेज जीवनाचे 5 कट्टे असतात. पहिला कट्टा असतो एकदम हुशार मुलांचा, जे फक्त तेच हुशार असतात, बाकी कोणी हुशार नसतं. दुसरा कट्टा असतो जो गरीब आपले म्हणजे लेक्चर पण करतात, मजा मस्ती पण करतात, सगळ्या गोष्टीत असतात. तिसरा कट्टा असतो कॅन्टीनमध्ये चहा पिणार, त्याचं बिल चुकवणार, हा तिसरा कट्टा असतो. चौथा आपल्याकडे असतो बोट क्लबला बसणारा. 5वा कट्टा असतो तरुण वयात झाडावरही प्रेम करतात, झाडाखाली प्रेम करणारा असतो. आणि 5वा कट्टा असतो ना, तो माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचा असतो, जो कशातही नसतो तरी सगळीकडे असतो. तो म्हणजे तो NSSला होता, NCCला होता. मी बास्केटबॉलला आपल्या कॉलेजचा 11वी 12वी FY SY कॉलेज टीमचा कॅप्टन होतो बास्केटबॉलमध्ये. 11वी 12वीला NCC केलं. NSSमध्ये जसं सरांनी सांगितलं की प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मला नॅशनल अवॉर्ड पण भेटला. या दरम्यान माझी कामगिरीची दखल इंटरनॅशनल लेवलवर घेतल्या गेली आणि ऑल इंडियातनं 7 जणांची निवड ही यूथ डेलिगेशन चायनासाठी झाली. तर इंडियातनं 7 जणं, त्यात काही मंत्री होते, काही डॉक्टर होते, अशा आम्ही 7 जणं चायनामध्ये होतो. त्याचप्रमाणे थायलंडमध्ये पण निवड झाली. या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या पाठीमागे उभे राहणारे तेव्हाचे 11वी 12वीला असताना गायकवाड सर मला प्राचार्य होते. त्याच्यानंतर दोंडगे सर होते, भंडारे सर असतील. ही माणसांची जी मला एक माझ्या पाठीवर जो साथ होता ना, की ओळखलं का सर मला पावसात आलो कोणी, तर त्या कवितेतलं फक्त लढ म्हणा, ही लढ म्हणणारी माणसं माझ्या पाठीमागे होती. म्हणून मी आज जे काही केलं त्या माणसांमुळे केलं. बाकी अनेक जण बऱ्याच ठिकाणी बोलवतात. सध्या मी पुणे युनिव्हर्सिटीच्या NSSच्या ॲडवायझरी कमिटीवर आहे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पण ॲडवायझरी सल्लागार समितीवर आहे. यूथ अफेअर स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या मी स्क्रुटिनी समितीवर आहे तिथे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. ह्या सगळ्यामध्ये एक 24 वर्षाचा असताना प्रत्येकाला असं वाटतं की नाही असं शक्य नाही आहे, पण असं शक्य आहे हे फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही KTHM कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. म्हणजे मला जर तो 1% भेटला नसता, 1% जो भेटला असता सपोज, आणि मी दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं असतं तर मी आज KTHMमध्ये नसतो. तशीच गंमत झाली माझी ग्रॅज्युएशन असताना. ग्रॅज्युएशनला मला मगाशीच सांगितलं 10वीला सगळ्यात जास्त होते मार्क्स, त्याच्यावरती कधीच नव्हते. तर ग्रॅज्युएशनला मला 49.55% आहेत.
म्हणजे 49.55%. तर मला आत्ता मी स्वप्न होतं की आर्मीत जावं, आर्मीची तयारी करत होतो. सगळे अटेम्प्ट दिले, मधले काही अटेम्प्ट आता होत नाही म्हणून सोडून दिलं. मी NDA पण दिलं, मी CDS पण करत होतो. आणि आत्ता शेवट म्हणजे त्याला वयाची मर्यादा आहे 24 वर्ष तुम्ही हवे असतात. 23 वर्ष आणि 7 महिने असताना तुम्ही अप्लाय करू शकतात. तर 24 वर्ष माझं झालं, मी अप्लाय केलं आणि आत्ता मला कॉल आला. म्हणजे NCC एंट्रीतनं मी अप्लाय केलं आणि मला कॉल आला. पण मला परत तो 1% नडला की त्याला 50% हवे तर तुम्ही आर्मीच्या इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊ शकता. म्हणजे आज खरं तर 18 तारखेला इंटरव्ह्यू होता, 18 जूनला अलाहाबादला. आणि आज माझा कदाचित शेवटचा दिवस असता इंटरव्ह्यूचा, जर मी कॉन्फरन्स स्क्रीनिंग इन झालो असतो, कॉन्फरन्सपर्यंत गेलो असतो तर. पण मला असं वाटतंय जर मला म्हणजे एक पॉझिटिव्हनेस असा आहे की जर मला 10वीला पण 1% भेटला असता तर कदाचित आज मी जे काही केलं आहे ते करू शकलो नसतो. मग असा मला कधी कधी आनंद होतो की बरं झालं नाही भेटलाय तो, 49%च भेटलेत, की कदाचित आणखीन काहीतरी वेगळं होणार असेल, आणखीन काहीतरी वेगळं करण्याची संधी भेटणार असेल म्हणून तो 1% नसेल भेटला, असा एक पॉझिटिव्हनेस येतो. हा 1% मिळवण्यासाठी गायकवाड सरांना भेटलो, युनिव्हर्सिटीमध्ये भेटलो की मला 163 नुसार काही ग्रेस मार्क्स मिळावे आणि तो माझा पर्सेंटेज मला भेटावा. तर सरांनी त्यासाठी मेहनत घेतली, युनिव्हर्सिटीतनं मेहनत घेतली. पण अशा पण काही लोकांनी मेहनत घेतली की मला तो मिळू नये. याचं कारण असं की मी 2 वर्ष युनिव्हर्सिटीत होतो, मी कमवा शिका योजनेत होतो. घरून पैसे यायचे जेमतेम, ते पुरायचे नाही. मग कमवा शिका करायला सुरुवात केली. कमवा शिकामध्ये आम्हाला कमी पैसे भेटायचे, 25-30 रुपये भेटायचे, पण त्यात काय व्हायचं नाही. मग आम्ही सगळ्या मुलांनी विचार केला काय करायचं. मग आम्ही आंदोलन केलं. मी 4 दिवस उपोषणाला बसलो. मग ते 45 रुपये आत्ता सगळ्या विद्यार्थ्यांना कमवा शिकातनं जे मिळत आहेत त्यासाठी आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलन केलं, त्यामुळे आज ते 45 रुपये झालेत. मग ते असं ते केलं. रिफॅक्टरीचे काही प्रॉब्लेम असेल तेव्हा आंदोलन झाली, का खिडक्या वगैरे तोडल्या, हे ते. मग त्यामुळे मी जरी करत होतो की माझ्यासारख्या गरीब घरातनं येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या कमवा शिका योजनेतनं एक मानधन व्यवस्थित मिळावं म्हणून जो मी प्रयत्न करत होतो. पण त्याचं तेव्हा काही बॉडीवर जी लोकं होती त्यांना पण त्याचा थोडा त्रास झाला की मुलं खूपच त्रासदायक आहेत, म्हणून त्यांनी पण ती गोष्ट अडवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी घडत असताना मी युनिव्हर्सिटीमध्ये होतो तेव्हा तुम्हाला सांगितलं ॲडवायझरी कमिटीवर त्यांनी घेतलं NSSच्या. सलग 4 वर्ष झाली मी तिथे निवडून येतो आहे. 4 वर्षात त्यांनी मला युनिव्हर्सिटीच्या ॲडवायझरी कमिटीवर घेतलं आहे. एक अनुभव असा आहे की आम्ही चीनला चाललो होतो, तर आमचा पहिले ॲम्बेसी, चायना ॲम्बेसी जी इंडियामध्ये आहे तिथे आमचं डेलिगेट्स जाणार होतं. पहिले तिथल्या ॲम्बॅसेडरला वगैरे भेटणार होतं. झालं असं की तिथे इंडियाचा फ्लॅग त्यांनी, माझ्याकडे फोटो आहे 2 साईडला, एक चायनाचा फ्लॅग आहे, एक इंडियाचा फ्लॅग आहे. इंडियाचा फ्लॅग त्यांनी उलटा लावला होता. आता आम्ही प्रोग्राम सुरू झाला, आम्हाला लक्षात नाही आलं, पण एक राजस्थानचा मुलगा होता, तो बोलला की कुछ तो गडबड लग रहा है. म्हणजे गडबड अशी होती की फ्लॅग खाली टच होत होता. मग त्यांनी जाऊन बघितलं, तो खोलला तर तो उलटा लावलेला. मग तो प्रचंड राग आमच्या मनात होता की चायनावाल्यांनी पुन्हा काहीतरी केलं, कारण नुकताच 2013-12च्या आसपास अरुणाचल प्रदेशचा त्यांनी विजा नाकारला होता की आमची टेरिटोरियल आहे ही अरुणाचल प्रदेश, असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं, त्यांच्या मॅपमध्ये पण दाखवलं होतं. मग ही लोक असं काहीतरी करतायत का, असा एक प्रचंड राग होता. म्हणून तिथे गेल्यानंतर मी प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या माणसाची डोकंच लावायचो फक्त. म्हणजे डोकं असं की युथ डेव्हलपमेंटमध्ये तुमच्याकडे काय, कुठली पण कॉन्फरन्स बसली तरी तिथे काही ना काही मी बोलायचो. पण नंतर कळालं की प्रत्येक माणूस हा वाईट नसतो. काही लोक आहेत जी ग्राउंड लेवलवर काम करणारी आहेत तिथे, त्यांना पण त्यांच्या देशाबद्दल आदर आहे. जेवढा आपल्या देशाबद्दल आपल्याला आदर आहे तेवढा त्यांना त्यांच्या देशाबद्दल आदर आहे. पण काही ठराविक डोके असतात जी तुम्हाला त्रासदायक ठरतात, जी आपल्या देशात एक भारत तेरे तुकडे होंगे अशा गँगचं समर्थन करतात किंवा JNUमध्ये गदारोळ माजवतात. असेही काही लोक असतात आणि जे आपल्या मातृभूमीसाठी बलिदान अर्पण करतात, असेही काही लोक असतात. तर माझी सगळ्या विद्यार्थी मित्रांना एकच विनंती आहे, कधीही कुठली गोष्ट करताना आपल्या स्वतःच्या डोक्याचा विचार करा आणि या भारत मातेसाठी आणि देशासाठी जे काही करता येईल ते निस्वार्थपणे करा.
कधी विद्यार्थी NSS रिलेटेड किंवा NCC रिलेटेड कधी कुठल्या विद्यार्थी मित्रांना माझी काही मदत लागली तर मला फेसबुकवर कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला तिथे काय तुमची अडचण असेल आपण भेटूयात, सॉल्व्ह करूयात. बेसिकली मी एक सोशल वर्क आणि यूथ डेव्हलपमेंटमध्ये सध्या काम करतो आहे, पुण्यामध्येच असतो आहे. तर तुम्ही नक्की आपण एक त्यातलं एक टीम बनवूयात आणि एक समर्थ भारत बनवण्यासाठी आपण नक्की लढूयात. निलिमाताईंची एक गोष्ट मला भाषणाच्या एक शेवटच्या टप्प्यात सांगायची आहे की मी निलिमाताईंच्या म्हणजे जसं अवॉर्ड मिळाला तर भंडारे सर मला घेऊन गेलेत की निलिमाताईंना भेटायचं, आपण घरी जाऊयात. तर आम्ही घरी गेलो, ताईंनी ऑप्शन वगैरे केलं, सगळं बसवलं वगैरे. म्हणजे एक मोठेपणा. तेव्हा ताई मला विद्यार्थी म्हणून फक्त ओळखत असतील, विनायक राजगुरू म्हणून ओळखत नसतील. ताईंनी बसवलं. बरेच त्यांच्या घरामध्ये खूप असा चौकोनी शेपमध्ये बरेच लोक म्हणजे सोफा वगैरे आहे तिथे बसलेली होती. तर एक पॅरेंट्स आले त्यांच्या मुलीला घेऊन, की ते बोललेत की हिचं ग्रॅज्युएशन का पोस्ट ग्रॅज्युएशन काहीतरी झालं आहे, तर हिचं नोकरीचं बघा आपल्या संस्थेत काय होतं आहे का. खरं तर असं ओळखीने ह्या मोठ्या पदावर असल्यानंतर ओळखीने कोणी आलं तर आपल्याला नाकारता येत नाही. पण ताईंनी त्या मुलीला काही एक प्रश्न विचारलेत की म्हणजे ते प्रश्न मी सांगत नाही, नाही तर पेपर फुटला असं होईल. पण ताईंनी काही प्रश्न विचारले. सगळे प्रश्न विद्यार्थी केंद्रित होते. माझ्या विद्यार्थ्याला न्याय कसा मिळेल, माझ्या संस्थेमध्ये काम करताना माझ्या शिक्षकापेक्षा माझ्या विद्यार्थ्याची ग्रोथ कशी होईल, हा त्यांच्या प्रत्येक प्रश्नामागचा हेतू होता. म्हणजे आपले संस्थाचालक जर एवढे दूरदृष्टीने विचार करत असतील तर आपणही विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजला, महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय पदावर नेण्यासाठी प्रयत्न करावे, असा विचार करावा असं मला वाटतं. आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. तर मविप्रचे सर्वात तरुण संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक, नंदादेवी वाचनालयाचे सदस्य, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, केटेच्या महाविद्यालयाचे GS UR राहिलेले, विद्यार्थी कृती संघटनेचे सदस्य, आळंदी कृती समितीचे सन्माननीय चेअरमन अर्थात आपल्या सर्वांचे चिरपरिचित सचिन भाऊ पिंगळे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, आपली यशोगाथा आमच्यासमोर ठेवावी. सचिन पिंगळे जो काही तुमच्यासमोर उभा आहे, भविष्यातही राहील, त्याच्या पाठीमागं KTHM कॉलेजच्या सगळ्यांचेच ब्लेसिंग, सगळ्यांचे आशीर्वाद हे कायम माझ्याबरोबर राहिलेत. आणि म्हणून KTHM कॉलेजच्या आजच्या या सुवर्ण महोत्सवाला मी या कॉलेजचा माझे विद्यार्थी म्हणून, माझे GS म्हणून, UR म्हणून इथं ज्या काही अनेक आठवणी मला आज सांगायच्या होत्या, परंतु वेळेअभावी मी काही बोलत नाही. मी या कार्यक्रमाच्यासाठी, सिल्वर ज्युबलीच्यासाठी मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. त्यांना एक नम्र असं आव्हान आहे. त्यानंतर आपण आदरणीय सरचिटणीस मॅडम यांना ऐकणार आहोत. मित्र हो, आपण या ज्या सगळ्या आठवणी आहे या ग्रंथबद्ध करत आहोत. बऱ्याच जणांना पुढे बसलेल्यांना बोलण्याची इच्छा आहे. मी सुद्धा KTHMचा माजी विद्यार्थी आहे, मला सुद्धा खूप इच्छा आहे, पण मी आता बोलणार नाही. या सगळ्या आठवणींचं आपण छानपैकी संकलन करून त्याचं रिराईट करून उत्तम असा ग्रंथ संपादित करतो आहोत काही कालावधीत. त्या आठवणी तुम्ही प्राचार्यांच्या नावे किंवा मराठी विभाग प्रमुख या नावे तुम्ही पाठवा KTHMला, पाटील सरांकडे दिल्या तरी चालतील. त्याचा आपण चांगला ग्रंथ बनवणार आहोत. यानंतर तुम्ही पाहिलंय, खरं म्हटलं तर मॅडमला आज अनेक कार्यक्रम होते, परंतु आमच्या संस्थेचे किंवा आपल्या संस्थेचे विशेषतः KTHMचे माझे विद्यार्थी नेमकं काय बोलतायत हे ऐकण्यासाठी त्या थांबून राहिलेल्या आहेत. पूर्ण वेळ त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व याची प्रचिती ज्यांच्या व्यक्तिमत्व आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अच्छा, शेवटचं भाषण आहे. आजच्या ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा जो माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला, त्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले, आत्ताच आपल्याशी ज्यांनी संवाद साधला,
ते तरुण आमचे संचालक सचिन पिंगळे, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी गायकवाड, आपले निबंधक शिंदे सर, त्यानंतर मनीषजी बस्ते, पाचोरकर सर, पारेखजी, मालेगावकर, त्यानंतर स्वप्नील खराडे, आनंद खरे, कुलकर्णी मॅडम, वैभव पुराणिक आणि राजगुरू, शेवटचा जो बोलला तो राजगुरू, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, उपप्राचार्य आणि माझ्यासमोर गेले 4 तास बसलेले सगळे माझे सेवक वर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. खरं म्हणजे सचिन 1 मिनिट बोलल्यानंतर तुम्ही जो टाळ्यांचा गडगडाट केला, म्हणजे मला असं वाटतं मी बोलावं की न बोलावं. मला मध्ये चिठ्ठी आली होती 2 भाषणं झाल्यानंतर, यशोगाथा सांगितल्यानंतर, की तुम्ही बोलायचं आहे का, कारण मी सांगितलं होतं की मला वेळ नाही आहे. पण 14 रत्न निवडली आहेत, मला ऐकायचेच होते ती, त्यामुळे मी माझं सगळं कॅन्सल केलं आणि मला ती 14 रत्न मी काय बोलतात, काय स्टँडर्ड आहे. आणि तुमच्या पण लक्षात आलं असेल की किती वेगळ्या दिशेने, वेगळ्या बाजूनी विद्यार्थी जाऊ शकतात. आणि हे सगळं तुमच्यासाठी, तुमच्यासमोर ठेवण्यासाठीच आज ह्या सगळ्या 14 रत्नांना बोलवलं होतं, की कुठलंही काम हलकं नाही आहे, फक्त आपल्या आवडीचं पाहिजे आणि त्या बाजूनी तुम्ही किती वरपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे आज मला खूप अभिमान वाटला. खरं तर माझ्याकडे जे येतात नोकरी मागायला, की मग ते कुठलं स्टँडर्ड आहे असं मला जरा भीती वाटते नेहमी, की प्रत्येकजण आपलं म्हणतो की शिपाईचीच नोकरी पाहिजे, ग्रॅज्युएट जरी झाला तरी, कारण नोकऱ्याच मिळत नाही. पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या बाजूंनी जर विचार केला तर स्काय इज द लिमिट आहे. आणि खूप खूप छान वाटलं मला आज अभिमान वाटलेला आहे आणि कर्मवीरांनासुद्धा अभिमान वाटेल आजचा हा कार्यक्रम झालेला आहे. खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि शाहू महाराजांनी जे स्वप्न बघितलं होतं, की जे बहुजन समाजाला शिक्षण मिळावं आणि शिक्षण मिळून त्यांना त्यांचं स्वातंत्र्य सांभाळता यावं, ह्या बाजूने त्यांनी जो संघर्ष केला तो फळाला आला असं मला असं वाटतं आहे. आणि मी फक्त 4च गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, की त्यांचा जो हेतू, तुम्ही जे कोणीतरी म्हटलं की बहुजन हिताय बहुजन सुखाय, आपण अगदीच पहिल्या सुरुवातीपासूनच आपण जात पात धर्म याच्या पलीकडे आपण गेलेलो होतो. आणि ही जी सोशल क्वेशंट ही एक सामाजिक संस्था आहे. याचं वेगळं पण काय आहे, ही एक सामाजिक संस्था आहे जी फक्त विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून काम करते आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि त्यानंतर शाहू महाराजांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी एक शिक्षण संस्था सुरू केलेली होती. त्याच्यामधली सगळ्यात चांगली, सगळ्यात पुढं गेलेली जर कुठली असेल तर नाशिकमधली मराठा विद्याप्रसारक समाज ही संस्था गेलेली आहे. हे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि लोकशाही मार्गाने कामं करणारी म्हणजे कशी, की प्राचार्यांच्या पुढं मॅनेजमेंट अजिबात ढवळाढवळ करत नाही. आणि कुणी जर केली, आमच्या पदाधिकाऱ्यांपैकी किंवा आमच्या 21 जणांपैकी जर कोणी केली तर ती आमच्यापर्यंत तक्रार लगेच येते. आम्ही अजिबातच करत नाही. पण जर आमच्याकडे तक्रार आली मग मात्र आम्ही कोणाला सोडत नाही. प्राचार्यांना पूर्ण फ्रीडम दिलेला असतो आणि त्यामुळे ही इतके चांगले रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. आता मात्र मला एक खूप माझे विद्यार्थी आपले प्रोफेसर आहेत. परवा मात्र हे गव्हर्नमेंटनी जेव्हा तुम्हाला 7वं वेतन दिलेलं आहे तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की काय गरज होती, टीचर्स लोकांना 7वं वेतन देण्याची काय गरज होती. पण जेव्हा अप्रुव्हल कमिटी आली आणि जेव्हा आता हा GR येऊ घातलेला आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनल इंडेक्स येणार आहे. त्यामुळे 7वं वेतन तुम्हाला मिळायलाच पाहिजे. पण त्याचबरोबरीनं म्हणजे जी सिनियरिटी लिस्ट आम्ही म्हणतो तशी सिनियरिटी लिस्ट राहणार नाही. 20 वर्ष सेवेत असलेला आणि जर
2-3 वर्षात लागलेला प्राध्यापक असेल आणि त्याचे क्वालिफिकेशन्स, त्याचे पब्लिकेशन, त्याचं रिसर्च, याची टोटल जर 20 वर्ष जो काम करत आहे त्या प्राध्यापकापेक्षा जास्त वर्थ असेल, तो सगळ्यांच्या पुढे जाणार आहे, तेव्हा मेरिटला जावं लागणार आहे. आपल्या सगळ्यांना ह्याची एक जाणीव तुमच्या मनामध्ये ठेवा आणि जेव्हा सगळेच प्राध्यापक मेरिटला जातील तेव्हा 14 नाही, 1400 नाही तर 14,000 रत्न इथून बाहेर पडतील आणि ही अपेक्षा आपण ठेवूया. जेव्हा जेव्हा मी आणि डॉक्टर पवार बाहेर गेलो तेव्हा तेव्हा मला असं आठवतं की माझी विद्यार्थी कुठं ना कुठं आम्हाला भेटलेले आहेत. एकदा आम्ही बॉर्डरवर गेलो आणि तिथं ड्युटीवर असलेल्या एका जवानानं डॉक्टर पवारांना एकदम सॅल्यूट केला आणि एकदम आमचं दोघांचं पण लक्ष गेलं. तो म्हटला की मी MVP चा विद्यार्थी आहे. डॉक्टर पवारांना खूप अभिमान वाटायचा या गोष्टीचा. मी तेव्हा ह्याच्यामध्ये नव्हते. फॉरेनला आम्ही एकदा गेलो तर 25 तरी माझी विद्यार्थ्यांचे फोन डॉक्टर पवारांना आले की सर तुम्ही आमच्या घरी या ना, सर तुम्ही आमच्या घरी या ना. पण त्यांची घरं कुठं 1000 किलोमीटर लांब होती ती घरं. फोन आला ह्याचाच खूप आनंद जसा टीचर्सना होणार आहे तसा संस्था चालकांना पण होणार आहे. बाजीराव शिंदे जसे आपले माजी विद्यार्थी आहेत तसे मंत्रालयात खूप माजी विद्यार्थी आहेत आणि आम्हाला जेव्हा ते भेटतात आम्हाला खूप मदत करतात. सरांनी सुद्धा खूप मदत आपल्याला केलेली आहे. कुठल्याही सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना सामाजिक संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा असतो, गव्हर्नमेंटचा पण वेगळा असतो. आणि जेवढे माझी विद्यार्थी आहेत ते सगळे मला फोन नंबर द्यायला लागलेले आहेत की कधी आले तर आमची कुठं मदत लागली तर. म्हणजे हे मी या संस्थेच्या दृष्टीनं खूप भाग्याची गोष्ट आहे असं मी म्हणेल. आणि आज जे सगळेजण जे बोलले त्या सगळ्यांनी सांगितलं आहे की आमचा जो उपयोग तुम्हाला करून घेता येत असेल पैशाच्या स्वरूपामध्ये, ज्ञानदानाच्या स्वरूपामध्ये, तर तसे सर करूनच घेत आहेत. ही खूप चांगली जमेची बाजू आहे. 1 लाख भरापेक्षा तरी आपले माझी विद्यार्थी आहेत. मला असं वाटतं की कोणीतरी म्हटलं की महिन्याला काहीतरी द्यावं. मला असं वाटतं ही खूप छान संकल्पना आहे. कारण आजही जरी एका बाजूला मेडिकल कॉलेज काढलेलं आहे, एका बाजूला इंग्रजी माध्यमांची काळाबरोबर राहायचं म्हणून इंग्रजी माध्यमांच्या स्कूल्स काढलेल्या आहे, पण एका बाजूला ज्या दऱ्याखोऱ्यांमध्ये शाळा सुरू केलेल्या आहेत किंवा ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्या अजूनही तशाच अवस्थेमध्ये आहे. त्या अजूनही मंदिरामध्ये भरत आहेत, त्या आम्ही बाहेर काढू शकलेलो नाही आहे. तर त्याला जर ह्या संघटनेकडनं तुम्ही काही दर मंथली काही देत गेला तर मला असं वाटतं की ते आम्हाला पटकन बाहेर काढता येतील. समाज दिनाच्या निमित्तानं आम्ही गेले कित्येक वर्ष आम्ही सांगतो आहोत की 1 दिवसाचा कृतज्ञता निधी आम्हाला ग्रँटेड करणं हवा आहे सगळ्या स्टाफकडनं. पण ह्यावेळेस मात्र आम्ही त्याच्या मागे लागणार आहोत कारण जवळजवळ 80 कोटीची कामं आम्ही हातात घेतलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप भीती वाटायला लागलेली आहे. कामं घेणं हातात गरजेचं होतं पण मिळणाऱ्या निधीचा ओघ कमी होऊ लागलेला आहे. त्यामुळे हे कसं आम्हाला तोंडमिळवणी करता येतील मला माहीत नाही आहे. तर तुमच्याकडनं ही आमची अपेक्षा राहणार आहे. माणूस व्हा. यामध्ये खरं म्हणजे आपण सुरुवातीपासून पाहिले की सुरुवातीचे शिक्षक तर पैसे न घेता काम करत आलेले आहेत संस्थेमध्ये आणि आताचे शिक्षक सुदैवानं मी नेहमी सांगते की 70% तरी शिक्षक असे आहेत की स्वतःच्या खिशातनं पैसे काढून पटकन विद्यार्थ्यांना देणारे आहेत. ह्याचा पण आमच्याकडे नेहमी माहिती येते की कुणाला फी नाही, कुणाला युनिफॉर्म नाही, कुणाला पुस्तक नाही, तर पटकन मदत करणारे आहेत. आणि हे सातत्यानं जेव्हा आम्ही नॅकसाठी फिरतो तेव्हा आमच्या लक्षात यायला लागलेलं आहे की खूप शिक्षक मदत करत असतात कळत न कळत विद्यार्थ्यांना. आणि हेच माणूस पण जपण्याचं काम जेव्हा शिक्षक करतात तेव्हा येणारी पुढी जी पिढी तुम्ही तयार करतात ती आपोआपच माणूस पण जगण्याचं काम करणार आहे. मला असं वाटतं तो गाजरीच म्हटला ना की वैश्विक माणूस आपल्याला व्हायचं आहे. मला वाटतं ज्ञानदेवानी आपल्याला सांगितलेलंच आहे. हे विश्वची माझे घर 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. नकाराकडनं सकाराकडे नेणारी आणि बाह्यरंगाकडनं अंतरंगाकडे नेणारी मला असं वाटतं की आपली ही नाशिक जिल्ह्यातली एकमेव संस्था आहे जी सर्वसामान्यांसाठी काम करते आहे. आणि
अशीच हिची भरभराट होत राहील. हा सांगता समारोह आहे. आज उद्या परवा 3 दिवस गेले वर्षभर खूप कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि मला वाटतं तुम्ही 2 तारखेला यांना बोलवताय ना, अच्युत गोडबोलेंना. अच्युत गोडबोले पण येतात. ते आनंद नाडकर्णीसुद्धा उद्याच का परवा आनंद नाडकर्णीसुद्धा आपल्याकडे येत आहे. मला असं वाटतं तुम्ही जे येतात सगळेजण तर तुम्ही ऐकायला या. पुराणिक जो बोलला माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे इथे सुद्धा शिक्षकांचा रोल येतो आहे. शोधून शोधून बोलणाऱ्यांना पुढं केलेलं आहे. जेव्हा तुम्ही बोलतो होता बघा, काही दिसत नसताना सुद्धा आज तो कुठं पोचलेला आहे आणि किती सुंदर किती सहजपणे तो बोलत होता. तर तुम्हाला ह्यातनं काहीतरी शिकण्यासाठी, तुम्हाला कुठंतरी हा टर्निंग पॉईंट मिळण्यासाठी, म्हणजे मनीष आणि राजगुरू दोघांनी सांगितले की ते उन्हाळच होते, पण ते त्यांना टर्निंग पॉईंट मिळाला. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या यशोगाथेमधनं टर्निंग पॉईंट मिळो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि सगळ्या वाटचालीला शुभेच्छा देते. आभार प्रदर्शनासाठी उपप्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर सर, त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम संपेल. केटेच्या महाविद्यालय नाशिक आयोजित या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार यांनी स्वीकारलं. या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीयुत नानासाहेब महाले, त्याचबरोबर संचालक श्रीयुत सचिन भाऊ पिंगळे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि संस्थेचे ऑडिटर श्रीयुत राजारामजी बस्ते, स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्य श्रीमती रंजनाताई पाटील, श्री ॲडव्होकेट शिंदेसाहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. महाविद्यालय गुणात्मकदृष्ट्या आणि संख्यात्मकदृष्ट्या प्रगती करत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने जे काही वेगवेगळे प्रयोग करते त्याचाच एक भाग म्हणून आज माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा या ठिकाणी सादर करावी असा निर्णय महाविद्यालयाने घेतला आणि त्याला अनुसरून माजी विद्यार्थ्यांना संस्थेने महाविद्यालयाने अपील केलं. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संस्थेचे जे काही माजी विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रीयुत बाजीराव शिंदेसाहेब, श्रीयुत वैभव पुराणिक, मानस गाजरे, श्रीयुत आनंद खरे, विनायक राजगुरू, लोकेश पारख, श्रीयुत पाचोरकर साहेब, श्रीयुत मालेगावकर सर, श्रीयुत भाटियाजी, ॲडव्होकेट मनीष बस्ते, श्री स्वप्नील खराडे, प्रज्ञा चांदोरकर, सौ नूतन मिश्री, प्रियंका पारख, आश्लेषा कुलकर्णी, ऋतुजा बस्ते आणि त्याचबरोबर इतर देखील अनेक माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील महाविद्यालयाच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल आपले देखील आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असा अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.